नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सुरुवात आहे, माझ्याकडे यूट्यूबची सुरुवातच त्या शब्दाला होते. मी आभारी आहे रायकर सरांचा की त्यांनी मला पुण्याला इन्व्हाइट केलं. मी ॲक्च्युली त्यांना संपर्क केला होता भंडारा कराडकर महाराजांना संपर्क करून वारीमध्ये सम्मिलित होण्यासाठी. पण ते म्हणजे तुम्ही 2 दिवस आधी या पुण्याला. तुम्ही आजपर्यंत कधी आलेले नाहीत, कधी स्टेज तुम्ही पुण्याला मी देऊ शकलो नाही आहे. मुंबईला गेलो होतो, दिल्लीला गेलो होतो, 2 वेळेस दिल्लीला आंदोलन केले. फर्स्ट मिझल रुबेला वॅक्सिनेशन कंपल्सरी करायचा प्रयत्न केला गेला. मग मी विरोध केला. ती स्टोरी ज्यांनी जे मला ओळखतात त्यांना मी सांगितली आहे, माहिती आहे. जे ओळखत नसतील त्यांना थोडंसं माझं इंट्रोडक्शन देतो. तर त्यावेळेस मिझल्स अँड रुबेला, मिझल्स हा गोवर, मराठीमध्ये त्याला गोवर म्हणतात, आणि रुबेला ही कंडिशन्स जी आहे ती प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिन्यामध्ये जर रुबेला झाला तर बाळाला सेकंडरी कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून त्या गर्भवती आईला पहिल्या 3 महिन्यात द्यायची ती लस असते. तर तुम्ही माझ्या 7 वर्षाच्या मुलीला ही लस का बरं देत आहे हा प्रश्न जेव्हा मी तिथं उचलला तर त्या डॉक्टरांनी मलाच पोलीस स्टेशनच्या धमक्या दिल्या की आम्ही तुमच्यावर पोलीस केस करू. म्हटलं तू माझ्यावर काय पोलीस केस करतो? मी तुमच्या सरकारवर केस करून टाकतो. आणि मग हायकोर्टात मी पिटिशन दाखल केली की बाबा मला ही रुबेला लस मला कंपल्सरी करू नका, मला घ्यायची इच्छा नाही आहे. आणि यासाठी 18 वर्षापासून इथे खूप सारे डॉक्टर्स आलेले आहेत. फर्स्ट टाईम राज्यसभेला भेटतो मी इथं. डॉक्टर्स लोकांना आम्हाला PSM प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन्स याच्यामध्ये 4 पानाचं व्हॅक्सिनेशन चॅप्टर आहे ग्रॅज्युएशनला. 4 पानाचा. त्यामध्ये सगळे व्हॅक्सिनेशन जे कोणत्या मंथला कोणतं द्यायचं एवढं शिकवलं जातं. इन्ग्रेडियंट्स इथल्या व्हायरोलॉजिस्टला, इथल्या जे व्हॅक्सिन्स एक्सपर्ट्स आहे मी त्यांना जरी विचारलं मला व्हॅक्सिनचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही सांगा, लेखी द्या, एकासुद्धा डॉक्टरला नाही माहिती. व्हॅक्सिनेशन DNA बेस होते. 2003पर्यंत जगामध्ये mRNA व्हॅक्सिन अस्तित्वात नव्हता. 2003ला एका कंपनीने mRNA व्हॅक्सिनेशन जे आहे DNA स्ट्रक्चर आहे, जे नॉन मेडिकोज आहेत, डॉक्टर नाही आहेत, ले पर्सन त्यासाठी सांगतो, हे जे स्ट्रक्चर आहे ह्युमन बॉडीचं हे DNA स्ट्रक्चर आहे. पण जे फंक्शनिंग आहे, समजा हा माईक आहे, हा माईक फिजिकल स्ट्रक्चर आहे, पण याच्यामधून जो करंट पास होतो आहे, याची जी फंक्शनिंग चाललेली आहे, त्या माईकमधून स्पीकरमधून जो आवाज येतो आहे हे फंक्शन आहे. याला म्हणतात RNA, MR. आणि DNA स्ट्रक्चरला डॅमेज झाल्यावर तुम्ही नीट करू शकता, पण वायरिंग जळाली, करंट पास होणारी सिस्टीम जर डॅमेज झाली तुम्ही त्याला ठीक करू शकत नाही, तुम्ही फंक्शनिंगला ठीक करू शकत नाही. mRNA व्हॅक्सिनेशन 2003मध्ये जगात आणलं गेलं. डुकरावर, कुत्र्यावर, घोड्यावर, मांजरावर हे व्हॅक्सिनेशन टेस्ट केलं गेलं. 2007ला ही टेक्नॉलॉजी मिलिटरीला, अमेरिकेच्या मिलिटरीला, CIAला, तिथल्या डिफेन्स सिस्टीमला, त्यांच्या टॉपच्या जे आहे मिलिटरी पर्सन्स त्यांच्यासमोर ती रिप्रेझेंट केल्या गेली. आणि कशा प्रकारे हा mRNA व्हॅक्सिनेशन, mRNA व्हॅक्सिन ही बॉडीमधली X नावाचा क्रोमोझोम जो आहे तुमच्या उजव्या डोळ्याच्या राईट साईडला 3rd आयपासून 2 बोटं बाजूला, तिथं तुमचा गॉड जीन प्रेझेंट होतो, त्याला X क्रोमोझोम म्हणतात. हा गॉड जीन कशा प्रकारे डिस्ट्रॉय केला जातो हे त्यांनी CT स्कॅनवर बिफोर व्हॅक्सिनेशन आणि आफ्टर व्हॅक्सिनेशन हे दाखवलं गेलं. खेळ हा धर्माचा आहे. हा खेळ ना व्हॅक्सिनेशनचा आहे ना पॉप्युलेशन कंट्रोल आहे. हे या ठिकाणी सगळ्या धर्माची सुरुवात कुठून झालेली आहे तुम्ही सांगू शकाल? सनातन हा विषय मी मानतो. तुम्ही जाऊन जगाला प्रूव्ह करू शकता, अमेरिकेला सांगाल, मुस्लिम लोकांना सांगाल. त्यांच्या हिशोबानं जगाची सुरुवात झालेली इस्रायलच्या ज्यूईशपासून. इस्रायल. आपण काय मानतोय हे महत्त्वाचं नाही आहे, ते काय मानता हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बिल गेट्स काय मानतोय, रॉकचाइल्ड काय मानतो, रॉकफेलर काय मानतोय हे खूप महत्त्वाचं आहे. मी काय मानतोय, तुम्ही काय मानताय हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्या हिशोबानं त्यांच्या धर्मात ज्या मानवजातीच्या धर्माची सुरुवात झाली ती झाली ज्यूईशपासून. जो काही धिंगाणा चालला इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा त्याची सुरुवातच आहे त्यात
थर्ड टेम्पलपासून त्या 500 मीटरच्या धिंगाण्यामध्ये सगळं काही तिथे लपलेलं आहे. तर ह्या सगळ्याला ख्रिस्लाम नावाची नवीन धर्मस्थापना झालेली आहे. आता हा जो ठराविक इथं आहे बसलेले तुम्ही सगळे, कोणी हिंदूंना मानतो, कोणी जैन असतील, कोणी मारवाडी असतील, कोणी बुद्धिस्ट असतील, कोणी मुस्लिम पण आलेले आहेत. आपण आपल्या धर्माला का मानतो? कारण आपला गॉड जीन ॲक्टिव्ह आहे. ज्या वेळेस तुमचा गॉड जीन हळूहळू डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात होते, तुम्ही धर्माला मानणार नाही. पण आज ह्या 800 करोड लोकांना येऊन सांगायचं, बुद्धिस्ट लोकांना तुमचा बुद्धिस्ट धर्म नाही आहे, ख्रिश्चनांना सांगायचं तुमचा ख्रिश्चन धर्म नाही आहे. आज 150 करोडपैकी 100 करोड लोकांना जाऊन सांगायचं तुमचा हिंदू धर्म नाही आहे. ॲक्सेप्ट करतील? ॲक्सेप्ट करायला जाईल कोणाला? कोणी कराल इथे ॲक्सेप्ट? माझा धर्म नाही ह्या कोणी ॲक्सेप्ट करेल का? मग बेटर वे काय? ह्या लोकांना रस्त्यातनं बाजूला करायचं. मग ही पॉप्युलेशन जी आहे ती डिपॉप्युलेशनमध्ये कशी नेल्या जाईल? आज तुम्हा लोकांना पेट्रोल वापरताय, डिझेल वापरताय, इलेक्ट्रिसिटी वापरताय, गॅस वापरताय, अन्नधान्य वापरताय. पण हे लोक म्हणतात हे आमचं आहे, तुम्ही आमचे शेअर होल्डर आहात. हे 800 करोड लोकांपैकी हे 750 करोड लोक जे डिझर्विंगच नाही आहे ते तुम्ही आमचं वापरताय. आज अमेरिकेच्या 90% ॲग्रिकल्चर लँडची ओनरशिप बिल गेट्सकडे. 10% लँड फक्त ॲग्रिकल्चर हे तिथले फार्मर्स करतायत. ह्या ठिकाणी ह्या सगळ्या खेळमध्ये फक्त व्हॅक्सिनेशन हा इश्यू नाही आहे. या व्हॅक्सिनेशनच्या पाठीमागं जिओमो आहे, याच्या पाठीमागं व्हायरस नव्हता. मी स्टार्टिंगपासून मी कधी व्हायरसला सपोर्ट केला नाही आहे. माझे स्टार्टिंगचे व्हिडिओ आहेत, स्टार्टिंग व्हिडिओ सांगतो मी. ज्या वेळेस 5Gचं रेडिएशन वाढलेलं आहे त्या वेळेस तो जो रेडिएशन आहे तो तुमचा ऑक्सिजनच्या मॉलिक्युलला रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये नेतो. इथं डॉक्टर्स आहेत, त्यांना माहिती आहे ऑक्सिजनच्या अल्व्होलायमध्ये जे एक्सचेंज होत असतं तो अल्व्होलाय लेवलला ऑस्मोसिस लेवलवरती एक्सचेंज होत असतं. हे खूप नॅनो लेवलची गोष्ट मी सांगतो. फिजिओलॉजीमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये ते रेस्पिरेशनच्या 3ऱ्या का 4थ्या चॅप्टर पॅरेग्राफमध्ये ती गोष्ट आहे. ही खूप बेसिक गोष्ट आहे. तुमच्या रेडिएशन टावरमधून जे निघणारं रेडिएशन आहे हे तुमच्या ऑक्सिजनचं रिव्हर्स ऑस्मोसिस करतो. अल्व्होलायमध्ये जो एक्सचेंज व्हायला पाहिजे कार्बन डायऑक्साईड CO2 आणि O2 तो होऊ शकत नाही. आणि जी डिफिशियन्सी त्या लोकांना श्वास घ्यायची होती करोनामध्ये महामारीच्या नावाखाली ती रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये होती. आता ह्या ठिकाणी मला खूप जणांनी त्यावेळेस फोन केले, दिल्लीवरनं, त्यावेळेस महाराष्ट्रात मला खूप कमी ऐकलं गेलं. मला अदर दॅन दस महाराष्ट्रात खूप लोकांनी ऐकलं. मला UPवरनं, दिल्लीवरनं, गाझियाबादवरनं फोन आले की सर तुम्ही म्हणता ठीक आहे रिव्हर्स ऑस्मोसिस आहे, आम्ही करायचं काय? म्हटलं तुमच्या जिथं टावर आहे तिथून अर्धा ते 2 किलोमीटर बाहेर जा, जिथं मोठं लिंबाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, त्याच्याखाली जाऊन बसा. स्टार्टिंग सिम्पटम स्टार्ट झाल्या 2 दिवस वाट पाहाल. रेडिएशन ते हे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स म्हणतात त्याला. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सेंटीसिमल्समध्ये आहे. 4G याच्या आधी होता ती डेसिमलमध्ये होती. आता तुम्ही जे शाळेत गेले तुम्ही स्केल पट्टी असते, वरती डेसिमल असतात आणि खाली मिलीमीटर्स असतात. वरती सेंटीमीटर्स आणि खाली मिलीमीटर्स आहेत. हे डेसिमल स्केल म्हणजे ही सेंटीमीटर्समधली होती आणि ही मिलीमीटर शॉर्ट वेव्ह होती. ही तुमच्या लंग्समध्ये रेडिएशनल न्यूमोनिया झाला होता, ज्याला मेडिकलमध्ये सारी सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस. कोरोनाच्या पिरियडमध्ये तुमच्या महानगरपालिकेच्या गाड्यावर 2 ॲड चालल्या होत्या, कोरोनाची टेस्टिंग करा, सारीची टेस्टिंग करा. जर तुम्ही नीट आठवत असेल ते ॲडव्हर्टाईज, तर सारीची ती कंडिशन सारी होती. जो कोरोनामध्ये प्रोटोकॉल वापरला गेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D हे प्रोटोकॉल होते. स्टिरॉइड्स नंतर ॲड केलं गेलं, रेमडेसिवीर नंतर ॲड केलं गेलं. व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D आणि रेडिएशनल तुमचा स्टिरॉइड हा प्रोटोकॉल इन्फ्लमेशन सिम्पटममध्ये असतो. ज्या ठिकाणी इन्फ्लमेशन झालेलं आहे, सरकारला माहिती होतं तुमच्यासोबत झालेलं काय आहे. तुमच्यासोबत रेडिएशनल न्यूमोनिया झाला आहे, तुम्हाला ट्रीटमेंट तीच दिल्या गेली होती. नंतर यांनी फार्मास्युटिकल कंपन्यांच्या बेनिफिटसाठी रेमडेसिवीर नंतर ॲड केलं. जे काय मोती झाल्या त्या पहिल्या 3 महिन्यानंतर झालेल्या आहेत. डेथ आकडा जो वाढला तो रेमडेसिवीरच्या साईड इफेक्टमुळे वाढला. कारण जोपर्यंत डेथ दिसणार नाही माणूस घाबरणार नाही. यांनी प्रत्येक केस डेथमध्ये दाखवल्या गेली आणि त्याचाच परिणाम झाला की
या ठिकाणी कोरोनल वॅक्सिनेशनचा रेशो वाढला. लोक घ्यायला तयार नव्हते. खूप लोकांनी त्याशी विरोध केला. एक वाईट गोष्ट एवढी आहे की आता मुला जी आहे तिथं ज्यावेळेस फर्स्ट MR रुबेला वॅक्सिनेशन आली होती, मी हिंदू धर्माचा आहे तर मी ऑब्व्हियसली पहिले मंदिरात जाणार. मंदिरात गेलो, मंदिरातल्या तिथल्या सगळ्या पुजाऱ्यांना त्यांना समजून सांगितलं की बाबा ही वॅक्सिन जी आलेली आहे MR, याच्यामध्ये तुमचं MRC5 अबॉर्टेड 3 मंथ अबॉर्टेड बेबी, ह्युमन बेबी याचे बॉडी पार्ट्स आहेत. याच्यामध्ये बोव्हाईन सिरम आहे, म्हणजे 3 महिन्याच्या अबॉर्टेड गाईचं 3 महिन्याचं बछड्याचं रक्त आणि ब्लड सेल्स याच्यामध्ये वापरले गेलेत. याच्यामध्ये बोव्हाईन सिरम प्लस पिग सिरम पण आहे. याच्यामध्ये डुकराचे पण बॉडी पार्ट्स आणि रक्त वापरले गेलेले आहे. त्यावेळेस मला कोणी सपोर्ट नाही केला. ॲज युज्युअल सरकार करते, चांगलं करते. औरंगाबादला जामा मस्जिद आहे. जामा मस्जिदला मी गेलो. तिथले मौलवी जे होते त्यांना मी म्हटलं मला 2 मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. सरकारने हे MR रुबेला आणलेले वॅक्सिनेशन तुम्ही सांगा, मी ऐकतो. मी आजपर्यंत कधीही विदाऊट डॉक्युमेंट बोललेलो नाही आहे. मी जेव्हा बोलतो आधी डॉक्युमेंट ठेवतो मी, आणि डॉक्युमेंट ठेवल्यानंतर आधी सरकारला नोटीस पाठवतो. मी कलेक्टरांना, मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना नोटीस पाठवल्या की तुम्ही हे कंपल्सरी करू नका, आणि जर करत असाल तर जी व्हॅक्सिन ॲडव्हर्स रिॲक्शन मॉनिटरिंग सिस्टीम, व्हॅर्क सिस्टीम म्हणतात त्याला, ती आमच्या इथं लागू करा. आणि त्याच्यामध्ये जर साईड इफेक्ट झाले तर US कॉम्पेन्सेशन आहे $1 करोड मिनिमम $. तुम्ही नका देऊ आम्हाला $. $1 करोड इंडियन रुपी तर द्या आम्हाला. जर कॉम्पेन्सेशन द्यायचं असेल तर तेवढं तर द्या. तर तिथल्या मौलवी साहेबांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी त्यांच्या दुपारच्या नमाजनंतर डिक्लेअर केलं की हे डॉक्टर जगदाळे आलेत आणि यांनी असं दाखवले डॉक्युमेंट, तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. त्यावेळेस पोलिओची व्हॅक्सिन इन्फेक्टेड येणार आहे हे आम्हाला इंटरनॅशनल ग्रुपमधून कळालं होतं, आणि त्याच्यावर मी लेटर पण लिहिले. 2018ला 80 लाख पोलिओ व्हॅक्सिन इन्फेक्टेड आल्या होत्या. भोपाळच्या व्हायरोलॉजी लॅबने त्या डिस्ट्रॉईड केल्या. 2018ला ज्या इन्फेक्टेड व्हॅक्सिन्स आले होते त्या व्हॅक्सिन जिनिवाच्या आहे, तिथल्या घाना, जिनिवा ह्या देशांमध्ये दिल्या गेल्या. ज्या 2018ला भारतात आल्या त्या तशाच त्या 2005-2006मध्ये त्या जिनिवा आणि घाना या देशात आल्या त्या. 10 मिलियन साऊथ आफ्रिकन मुलं पॅरलाईज झालेत पोलिओ व्हॅक्सिनेशन आफ्टर. आणि हा आकडा 2019 नंतर मी या गोष्टीवर बोलणं सोडून दिलं, कारण मोठा इश्यू आला होता. जेव्हा मोठी गोष्टी कोणते होते, जर डोक्याला मार लागला तर माणूस पायाचा विसरून जातो. तसं कोरोनासारखी महामारी ज्यांनी प्रोपोगंडा करून आणली तर मी पोलिओला थोडं नजरअंदाज केलं. मागच्या 6 महिन्यापूर्वी डाटा आलेला आहे, भारतामध्ये जवळपास 2.5 लाख मुलांना पोलिओ झालेला आहे. 2 वर्षामध्ये पोलिओ आला कुठून? तर 100% जे पोलिओचं व्हॅक्सिनेशन झाले मागच्या 2 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये तो टाईप 2 व्हायरस जो की भारतामध्ये संपला आहे गेल्या 2013पासून. ऑफिशियली WHOच्या म्हणण्यानुसार 2013पासून पोलिओचा एक पण केस नाही आहे. पोलिओ होतो, व्हायरस आहे, होतो कसा? ज्या वेळेस एखादा पोलिओ ज्याला आहे मुलगा, असा मुलगा संडास करतो, लॅट्रिन करतो, ते पाणी वाहत येऊन तुमच्या नदीमध्ये मिश्रित झालं, ते पाणी लिफ्टअप करून तुमच्या पाण्याच्या टाकीमध्ये आलं, आणि तिथून ते पाणी विदाऊट प्युरिफिकेशन, त्याच्यामध्ये कुठली प्रोसेस न करता ते तुमच्या घरात येऊन तुमच्या नळातनं, बाटलीतनं, ग्लासमध्ये घेऊन तुम्ही तुमच्या अंडर 5 इयर्सच्या मुलाला पाजलं तर तुम्हाला पोलिओ होतो. ही पोलिओची व्हायरोलॉजिकल प्रोसेस आहे. भारतामधून जी नदी जाते पाकिस्तानला, सिंधू नदी, ती भारतामध्ये वापस येत नाही. ती तशीच पुढं जाते आणि पाकिस्तानच्याच अरबी समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा नदी भारतात येतच नाही तर पाकिस्तानमधून पोलिओ भारतात आला कसा? याचा अर्थ आणला गेला आहे तो कशातनं? व्हॅक्सिनेशनमधून. तर हा सगळा खेळ आम्ही त्यावेळेस समजून सांगायचा प्रयत्न केला. काल मी औरंगाबादहून जेव्हा इथे येत होतो संभाजीनगरवरून, तर मी शेअरिंग कॅब केली. लावला लेट झाला तर माणूस नव्हता, त्यानं मला दुसरी शेअरिंग कॅब दिली. माझ्यासोबत मध्ये एक UPचा मुलगा बसला होता, हिंदी भाषिक, त्याला कळत नव्हतं. मी का बरं सांगतो हा किस्सा? कारण
तुम्ही सगळ्या लोकांनी जे अवेअरनेस केलं आहे, मी एकटा बोलत होतो ठीक आहे, विसल ब्लोअर होतो, ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही लोक ग्राउंड लेवलवर जे करताय, लोकांना अवेअर करताय, त्याचा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. तर तिथं एक जण समोर बसले होते, ते तिवारी साहेब होते, पाठीमागाचे बसले दानवे साहेब होते, आणि एक ड्रायव्हर जो होता हे मराठी माणूस होते. तर मी माझा हेडफोन लावलं आणि चाललं होतं माझं. तर काही फोन आला मला, म्हणून मी हेडफोन काढले आणि फोनवर बोलायला लागलो. तर त्यांनी विषय काढला, पुण्यामध्ये स्पॅनिश फ्लूचे 3 पेशंट झाले, काल एक नवीन पेशंट सापडला. आता त्यांनी तेवढ्या वेळात ओळख केलीच होती, डॉक्टर हे कळलं होतं. आणि त्यातले नेमके एक जण जे तिवारी साहेब होते, ते माझ्या दवाखान्यापासून हार्डली अर्धा किलोमीटरवर त्यांची मेस होती. तर त्याने म्हणे, सर तुमचं म्हणणं काय आहे? तेवढ्यात रायकर साहेबाचा फोन आला होता आणि त्यांनी विषय काढला, सर तुमचा सत्कार आहे, तुम्ही किती वाजता येणार वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, मी सत्काराच्या आपण उद्या पाहू, आज मी पोहोचतो. तर तुम्ही डॉक्टर आहे, मग तुमचं म्हणणं काय? मी म्हटलं ही न्यूज तुम्ही जी आत्ता सांगताय म्हटलं मला झिका व्हायरसची, ती तुम्हाला कळली कुठून? ते म्हणे, सर न्यूजवर आलं आहे म्हणे. म्हटलं करोना जो तुम्हाला कळवला सरकारने, तो तुम्हाला कळला कुठून? तुम्हाला माहिती होतं आजपर्यंत करोना कुठे आहे? ते म्हणे नाही सर, कुठून कळलं आम्हाला? तर तुम्हीच सांगा कुठून कळला? केसेस वाढल्या, केसेस कमी झाल्या, केसेस असा व्हायरस जातो, नाकातनं जातो, कानातनं जातो, मास्क लावा, सॅनिटाईज हो, आंघोळ करा. टी व्हीनं सांगितलं आहे म्हणे. मग आता जसा हा तुम्हाला करोना टी व्हीनं सांगितला आहे, हा स्पॅनिश फ्लू पण तुम्हाला टी व्हीनं सांगणार आहे. हा प्रोपोगंडा असाच चालणार आहे. सर म्हणे मग याचे परिणाम तर आम्ही व्हॅक्सिन घेतली. मी म्हटलं ते जे आता तुम्ही ऐकलं ना मला पुरस्कार देत आहे म्हटलं, तर त्यासाठीच आहे की मी याच्या आधी व्हॅक्सिन कोड वगैरे याचिका दाखल केल्या, GMO याचिका, 5G याचिका, कॅन्सर पॉझिटिव्ह प्रोडक्ट याचिका. ते म्हणे साहेब साईड इफेक्ट काय? मी म्हटलं ना हार्ट अटॅक येतो, सेकंड कॅन्सर होतो, HIVवर गेलोच नाही, पळून जातील गाडीत बसून म्हणून कॅन्सरवर आणि याच्यावरच थांबू. म्हणजे कॅन्सर होतो आणि हार्ट अटॅक येतो. ते म्हणे सर यार मी तर पाहिलं आहे म्हणे आता. म्हणजे हे ड्रायव्हर लोक आणि ते मेस चालवणारा दुसरा तुमच्या MITमध्ये जॉबला आहे नॉन टीचिंगमध्ये, ज्या लोकांना बेसिक ग्रॅज्युएशन वगैरे ही झालेलं नाही, त्या लोक म्हणतात साहेब माझ्यासमोर लोक मरत आहे हार्ट अटॅकनी. हो रोज आम्ही कोण कोण कॅन्सरने मरताना पाहतोय. हे आज लोकांना कळतं आहे, कारण जेवढं तुम्ही लोकांना ह्या गेल्या, आम्ही तर सांगितलं कसं असतं, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स ही महत्त्वाची असते. डॉक्टर्स इम्पॉर्टंट असतात. आज यांनी सगळ्यात पहिलं व्हॅक्सिनेशन डॉक्टर्सला, पोलिसांना, मिलिटरीला दिलं गेलेलं आहे. आमची चिंतेची काळजी त्यावेळेस कोरोना नव्हती. माझी चिंतेची काळजी होती TBचे 50 लाख पेशंट भारतामध्ये त्यावेळेस मिसिंग होते. आणि TB हा खरंच लाईफ थ्रेटनिंग डिसीज आहे. TB रेजिस्टन्स ज्याला म्हणतात, ती जर रेजिस्टन्स TB झाली तर त्याला तुम्हाला हायर अँटीबायोटिक देऊन देखील ती रिकवर होत नाही. ती खरं डेंजरस कंडिशन आहे. कारण ती बॅक्टेरिया आणि व्हायरस हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. बॅक्टेरिया तुम्हाला मारून तुम्हाला जिंकण्यासाठी आलेला असतो. व्हायरस हा तुमच्याशी येतो, लढतो, 3 दिवस लढतो, 1 दिवस मुक्काम करतो, 3 दिवसांनी निघून जातो. कांजण्या घ्या, गोवर घ्या, तुमचा नागिन घ्या. व्हायरसची ही खासियत आहे. व्हायरस तुम्हाला जिंकायला आलेला नसतो. तो तुमच्याशी येतो, तुमच्यासोबत लढतो, तुमच्यासोबत कॉम्प्रोमाइज करतो आणि सोडून देतो. पण व्हायरसची ही खासियत आहे, व्हायरस तुम्हाला लाईफ टाईम रेजिस्टन्स देऊन जातो, अँटीबॉडीज देऊन जातो. काजण्या लहानपणचा आजार आहे, सगळ्यांना झाले असतील, मला झालेला आहे, मला स्कार आहे त्याचा. काजण्या होत असतात, अजून पण होतात मुलांना. ब्रिटनमध्ये एक खासियत आहे, ही आजपासून नाही, ही गेल्या 500-600 वर्षापासून आहे. जर ब्रिटनमध्ये एका जरी मुलाला काजण्या झाल्या, पुऱ्या गावाला इन्व्हिटेशन असतं, काजण्याची पार्टी आहे, माझ्या मुलाला काजण्या झाल्या, या पार्टी करायला. सगळ्या मुलांना आणलं जातं. तो मुलगा सेंट्रलला असतो ज्याला काजण्या झाल्या, आणि सगळे मुलं त्याच्या आजूबाजूला दिवसभर खेळतात, केक खातात, पार्टी करतात. एकदा त्या झालेल्या मुलाला काजनी पूर्ण गल्लीला होऊन गेली ना, मग ह्या मुलांना आयुष्यामध्ये टेन्शन नाही, एकदाची सगळ्याला होऊन जाऊ दे. ही धारणा त्याच ब्रिटनची, ज्याला त्या AstraZenecaनं ॲक्सेप्ट केलं की हो आमच्या व्हॅक्सिननी लोक मरत आहे, त्याच ब्रिटनमध्ये ही प्रथा 600 वर्षापासून आहे.
600 700 अनऑफिशियली माहीत नाही कधी बसले. ह्या सगळा खेळ जो आहे हा खेळ न्यू वर्ल्ड ऑर्डरचा आहे. मग त्याच्यामध्ये अजून काय काय मी सांगल, मला 4 वर्ष लागले लोकांना समजून सांगून इथपर्यंत आणता रोज 1 घंटा द्यावा लागला, 1.5 घंटा द्यावं लागलेलं आहे. पण ज्यांनी सगळं कार्य केलं, जे असे वॉरियर आहे की ज्यांनी नावं घेतलेले नाही गेले, आपल्याला माहीत नाही आहे, पण तुम्ही ज्या तिथं बसलेले आहात या हॉलमध्ये, या हॉलचं नाव काय, हॉलचं आहे वेदशास्त्र याचा हॉल आहे. या इथे एंटर करताना किती जणांनी ते बाहेर जो बोर्ड लावला आहे त्याच्यावर त्याची स्थापना दिवस आहे, कोणी कोणी पाहिला? काय पाहिला कधी? हां कधी पण येऊ द्या. किती आहे, कधी आहे? त्याला तिनं पाहिलं तसं आहे कमीत कमी. भाद्रपद शुक्ल 1 हिंदू कॅलेंडरनुसार 1795 काहीतरी आहे, पण इंडियन याच्यामुळे मला लक्षात राहिलं इंग्लिश वर्ड आहे. 1875ला स्थापना दिवस आहे याचा. 1875 एक 1885च्या क्रांतीच्या आधी ही वैदिक शास्त्र सभाची स्थापना झाली आहे. पुण्याची खासियत आहे बुद्धिजीवी लोक आहे तिथं, पुण्याची खासियत आहे बुद्धिजीवी आहेत. पण ह्या कोरोनाच्या महामारी सगळ्यात जास्त जे काही फॉलो केले गेले ह्या पुण्यामध्येच फॉलो केले गेले. जिथं सगळ्यात जास्त बुद्धिजीवी आहेत तिथं ह्या काळात सगळ्यात जास्त एज्युकेटेड, कारण IT सगळ्यात इथं जास्त आहे. ज्या ठिकाणी कोरी पाटी असते ना त्या ठिकाणी तुम्ही त्या पाटीवर लिहू शकता. आज सगळ्यांना असं वाटतं मी शिकलो आहे, माझ्यापाशी डिग्री आहे, कोणी ॲक्सेप्ट करायला तयार नाही की मी पण नॉलेजमध्ये थोडासा कमी राहू शकतो. सगळ्यांना वाटतं मीच हुशार आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकाम आहे. आता काय म्हणायचं पुण्याला ते पुण्याला समजून घ्यावं, पण पुण्यानं ॲक्सेप्ट करणं सोडून दिलेलं आहे. ज्या ठिकाणी ॲक्सेप्टन्स संपतं ना, लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जेव्हा आता अभंग पाठ नाही मला पण मतितार्थ सांगतो, कोणाला येईल लक्षात. ज्यावेळेस तुफान येतं, ज्यावेळेस पूर येतो ना, जे वल्ले असतात ना ते बेंड होतात, लवाळे वाजतात, आणि जे मोठे झाड आहेत ना खांब, जे झाड वाकायला तयार नाही आहे ते तुटतात. ज्या लोकांनी ह्या आम्ही जे सांगत होतो की हे तुम्ही विचार तर करा, व्हायरस आयसोलेट झाला आहे का, झाला आहे, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे लोक घरी आहेत ते मरत नाही आहे आणि जे लोक हॉस्पिटलला चालले तेच मरत आहे, याच्यावर विचार नाही केला. पुण्यातल्या 70% ITच्या लोकांनी फक्त फिरायला जाता यावं, मॉलला जाता यावं, थिएटरला जाता यावं ह्यासाठी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. स्वतःच मी पाहिलेलं आहे. बाबा जॉबला जाता येत नाही, मॉलमध्ये जाता येत नाही, फिरायला जाता येत नाही, फॉरेनला जाता येत नाही. तुम्हाला म्हणजे तुमची मानसिकता ही मॅकॉलेनं इतकी करप्ट करून टाकली की ज्या ठिकाणी 1875मध्ये वैदिक शास्त्र सभा सुरू होते, ज्यांनी सगळे कार्य केले त्यांच्यासाठी कर्मण्यवाधिकार असे महाफलेशी कदाचन हा गीतेतला श्लोक मला पाठ आहे, मी तो बोलला, त्याच्यावर मी काम केलं. जो श्लोक मला पाठ नाही आहे, कोणी ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर पाहिलं नीट, अष्टकोन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 अष्टकोन आहेत. 4च वेद लिहिलेत, कोणी वाचले? पहा तर सही. अरे वाचले? त्यातला कोणता लागू होतो? ज्यांनी इथं काम केले, ज्यांना पुरस्कार भेटले, तो वाला. ईशे तोचे त्वाम वायम स्तोपार्यम स्वम देवो वम सविता प्राप्यतु श्रेष्ठतमा कर्मण्ये. तुमचं कर्म आहे, तुम्ही केले म्हणून तुम्हाला पुरस्कार भेटलेले आहेत. ह्या गोष्टीवर तुम्ही सर बोलले जसे रायकर सर, तिथपासून इथपर्यंत यायची यात्रा हे कर्म आहे. आम्ही काही वेगळं नाही केलेलं आहे. 18 वर्ष अभ्यास केला. ज्यावेळेस स्वतःच्या घरावर आलं, माझ्या मुलीवर आलं होतं म्हणून मी रस्त्यावर उतरलो.
त्याच्या आधी 18 वर्षापासून मला माहिती आहे. इथं जे पण होमपॅथ असतील त्यांना माहिती असेल, होमपॅथ डॉक्टर स्वतःच्या मुलांना एक पण व्हॅक्सिनेशन देत नाही. मी माझ्या मुलींना एक पण व्हॅक्सिनेशन दिलेलं नाही. ना पोलिओ दिले, ना DPT दिले, ना DTS दिले, ना मेनिंजायटिस दिले, एक पण नाही दिलेलं. देत नाही आम्ही. कारण तुमच्या बॉडीला जे पाहिजे ते तुमच्या बॉडीमध्ये आहे. रेजिस्टन्स पॉवर नावाची एक गोष्ट तुमच्या बॉडीमध्ये आहे, जी देवानं बनवून दिलेली आहे. तुम्ही आजारी पडता कारण तुमच्यातली रेजिस्टन्स पॉवर कमी झाली आहे. हा सगळ्यांना माहिती आहे. हे आयुर्वेदिक ज्या सर गेले आता, वात पित्त कफ ह्या 3-4 दोषामुळे तुम्ही आजारी पडता. होमिओपॅथीमध्ये सोरा सायकोसिफिलिस याच्यामुळे तुम्ही आजारी पडता. हे सगळ्या डॉक्टरांना शिकवलं जातं. पण ॲट द एंड इम्प्लिमेंट करताना ह्या गोष्टीला सांगड घातलं जात नाही. ज्या वेळेस माझ्या फॅमिलीवर आलो, मी लढलो. मला माझं कर्म करायचं होतं, मी माझं कर्म केलं. सरांना पुरस्कार द्यावा वाटला. मी तर माझी अपेक्षा नव्हती केली मला कोणी पुरस्कार द्यावा. मी जेव्हा फर्स्ट टाईम यूट्यूबला जेव्हा लाईव्ह यायचो किंवा माझं फेसबुक लाईव्ह करायचो, त्यावेळेस मला ऐकायला 2 किंवा 3 जण राहायचे. माझ्याच कॉलेजचे माझे सिनियर राहायचे. त्यातला एक माझा बॅचमेट होता आणि 2 जण सिनियर होते. तो 3 जण मला ज्या दिवशी पहिलं लॉकडाऊन भारतात 23 मार्च 2020ला लॉकडाऊन लागलं, महाराष्ट्रामध्ये 21 मार्च 2020ला लॉकडाऊन लागलं. ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं संध्याकाळी 5:30 वाजता माझ्यासमोर मोर मॉल होता क्लिनिकच्या समोर. मी लाईव्ह केलं फेसबुकला आणि सांगितलं, हे दिसतं ना, हे गडबड लोक पळत आहे, हे 2 दिवस नाही राहणार आहे, हे अजून वाढणार आहे. 22 तारखेला संध्याकाळ होत नाही, मोदी साहेब लाईव्ह आले 8 PM. दोस्तों जनता कर्फ्यू अब टोटल लॉकडाऊन में जाने वाला है. 23 मार्च 2020ला लॉकडाऊन लागलं. मी त्यावर सांगितलं हे लॉकडाऊन 13 दिवस नाही राहणार आहे, हे 8 महिने जाणार आहे कमीत कमी. माझ्याकडनं तुम्ही लक्षात ठेवा, माझे शब्द आहे, मी लाईव्ह बोलतो आहे, रेकॉर्डेड नाही म्हटलं माझं. हे 15 दिवस 13 दिवस गेले. 1 एप्रिलला एक्सटेंड करण्यात आलं 20 दिवस. मग टाळी थाळी दिया बत्ती काय 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 केलं. मग परत एक्सटेंड केलं गेलं. मग एप्रिलच्या एंडमध्ये सुशांत सिंग राजपूतची न्यूज आली मेच्या एंडपर्यंत. त्याच्यात तुमचे 2 महिने काढले. मग तो जानता है भारत रिपब्लिकन इंडिया तो आणला, त्यात 2-3 महिने गेले. फिर कंगना राणावत आणली, त्यात 3-4 महिने गेले. तुमच्यासोबत फक्त इव्हेंट चालले होते. कारण ह्या कार्यक्रमाचा सगळ्याचं नावच होता इव्हेंट 201. तुम्ही लिहून घ्या आणि जाऊन यूट्यूबला सर्च, फेसबुक, गुगल सर्च करून घ्या. मी एकदा इंटरव्ह्यू दिला होता गिनी आनेजा मॅडम, मुंबईच्या आहेत, सगळे जे जुने चॅनलवाले त्यांना माहिती आहे. त्यांना म्हटलं होतं मी इव्हेंट 201ला घाबरत नाही. मी इव्हेंट 201ला घाबरत नाही. इव्हेंट 201 होऊन जाऊ द्या. पण ह्या व्हॅक्सिनेशन हे mRNA व्हॅक्सिन आहे. लक्षात घ्या, तुमचे 5 सेन्सेस आहेत. टच, पेन, तुमचा व्हिजन, स्मेल अँड हिअरिंग, हे 5 सेन्स आहेत. ह्या 5 सेन्सचं सगळं काही जे आहे कोऑर्डिनेशन ते लिम्बिक सिस्टीममध्ये चालतं. हायपोथॅलॅमस, थॅलॅमस अँड पिट्युटरी ग्लँड. ही जी mRNA व्हॅक्सिन आहे ही तुमची लिम्बिक सिस्टीम डॅमेज करायला आहे. ही लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामधली जर तुम्ही तुमच्यातला पेन सेन्स ज्या गोष्टी भूक बेसिक इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही सोडून द्याल त्यावेळेस ह्या मल्टिपल व्हॅक्सिन्स येणार आहेत. फक्त ही नाही की कोरोनाची येऊन गेली आहे, HPVची व्हॅक्सिन लाईनमध्ये आहे, कॅन्सरची व्हॅक्सिन लाईनमध्ये आहे, TBची व्हॅक्सिन परत येत आहेत. ह्या मल्टिपल व्हॅक्सिनेशन जेव्हा मल्टिपल पीपलला दिल्या जाईल त्यांची लिम्बिक सिस्टीम पूर्णपणे डॅमेज केलं जाईल. मी इव्हेंट 201ला घाबरत नाही. मला काळजी आहे प्रिपेअर्डनेस 101ची. आता प्रिपेअर्डनेस 101 काय, सर्च करा गुगलवर. ज्यांना माहिती आहे ते हसतील, ज्यांना माहीत नाही सर्च करा. प्रिपेअर्डनेस फॉर झोम्बी ॲपोकॅलिप्स. मजाक नाही आहे, हा CDC अमेरिकेच्या ऑफिशियल पेजवर मेन्शन आहे. लिम्बिक सिस्टीमशी खेळणं मजाक नाही आहे. हा बरं, मी आज जे बोलतो आहे हे मी 4 वर्षापासून बोलतो आहे. सरकारने प्रोटोकॉल काढले होते, जो कोणी व्हॅक्सिनेशनच्या विरुद्ध खोटी माहिती पसरवल त्याला अरेस्ट केल्या जाईल.
सर म्हणे बरं केलं तुम्ही 4 वर्ष बाहेर नाही आले. मी बाहेर नव्हतो येत, पण मी दिल्लीला मुंबईला आंदोलनात जायचो. पुण्याला काही याचा कधी चान्स भेटला नाही. पण आम्ही आंदोलनं केले, आम्ही लेटर दिले. महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर बॅन माझ्यामुळेच मी 4 वेळेस रायटिंगमध्ये दिलं की तुम्ही आता बंद करा, नाही तर मी चाललो PIL करायला. ज्यावेळेस कलेक्टरनी औरंगाबादमध्ये पूर्ण भारतात 87% वॅक्सिनेशन होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 27% वॅक्सिनेशन झालं होतं ऑक्टोबर 2021ला. मोदी साहेबांनी औरंगाबाद कलेक्टर आणि कमिशनर ह्या दोघांना 2 वेळेस कॉन्फरन्समध्ये, लाईव्ह कलेक्टर कॉन्फरन्समध्ये झापून दिलं, क्या रे हो कलेक्टर कमिशनर. तर शेवटी कलेक्टरला ऑर्डर काढावी लागली, तुम्ही पेट्रोल, डिझेल, गॅस आणि तुमचं राशन पाहिजे असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागेल. त्यावेळेस लोक घाबरले. 3 दिवसामध्ये आकडा 40%वर गेला वॅक्सिनेशनचा औरंगाबाद संभाजीनगरचा. मग कलेक्टर साहेबाला मी पर्सनली भेटायला गेलो. इतके दिवस मी त्यांना भेटत नव्हतो, लेटर इन्व्हर्ट करायचो, सोडून द्यायचो. कलेक्टर साहेबाची अपॉइंटमेंट घेऊन ऑफिशियली पोवरे साहेब, देशोन्नतीवाले, मी आणि ते त्यांना भेटायला गेलो. म्हटलं कलेक्टर साहेब, रायटिंगमध्ये त्यांना म्हटलं जर तुम्ही मला वॅक्सिन द्याल मी तुमच्यावर अटेम्प्ट ऑफ 302 टाकून देईल हायकोर्टात. तेव्हा डॉक्टर यार तुम्ही मला डायरेक्ट रायटिंगमध्ये धमकी देत आहे. म्हटलं धमकी नाही आहे, मी माझा जीव वाचवायचा प्रयत्न करतो आहे. ह्या वॅक्सिनमध्ये ग्रॅफिनॉक्साईड आहे. या वॅक्सिनमध्ये SV40 व्हायरस आहे. SV40 सिमियन व्हायरस 40 म्हणतात त्याला. आफ्रिकन मंकी किडनी सेलपासून हा घेतला गेलेला आहे कोरोनाचा वॅक्सिन बनवायचा इन्ग्रेडियंट. ह्या आफ्रिकन माकडाच्या किडनी सेलला SV40 हा व्हायरस चिटकलेला असतो, जो की फॉर्मॅल्डिहाइडनी क्लीनअप होत नाही. त्याच्यामध्ये तसाच राहतो. सगळ्या व्हॅक्सिनेशनमध्ये तो वापरला जातो. मग तो MR असो, तो पोलिओ असो, तो कोरोना असो, की तो काही असो. हा व्हायरस इतक्या दिवस DNAला होता. तो DNAला जायचा, स्ट्रक्चर आहे, DNAला जायचा, चिटकून बसायचा. फेवरेबल कंडिशन मिळेल त्यावेळेस तो ग्रो करायचा. पण ह्या वेळेस तो फंक्शनमध्ये गेला आहे, तो फंक्शनिंगमध्ये गेला आहे, म्हणजे सिस्टीममध्ये गेला आहे. SV40 इज अ कॅन्सर पॉझिटिव्ह व्हायरस अँड इज HIV एड्स पॉझिटिव्ह व्हायरस. हे माझं नाही, हे डॉक्टर नील मिलर यांचं स्टेटमेंट आहे, जे की मी औरंगाबाद हायकोर्टामध्ये 2019 15,232/2019 डॉक्टर विलास गोवर्धन जगदाळे वर्सेस द युनियन ऑफ इंडिया, माझा केस नंबर आहे. हे डॉक्युमेंट मी कोर्टात सबमिट केलेले आहे. हे इन्ग्रेडियंट आहे तुमच्या कोरोना वॅक्सिनचं. ज्या लोकांना वाटतं मी खूप हेल्दी आहे, दर 6 महिन्याला HIVची टेस्ट करा. सचिन तेंडुलकर ॲडव्हर्टाईज करतो आहे. सचिन तेंडुलकर जो आयडॉल आहे, ज्याला भारतरत्न भेटला आहे जिंदा हयातीमध्ये, तो भारतामध्ये HIVची टेस्ट दर 6 महिन्याला करावा. अशी काय परिस्थिती आली भारतामध्ये की भारतातल्या यंग पोरांना 6 महिन्याला HIVची टेस्ट करावी. गांभीर्य घेत नाही हे लोक. ह्या ग्रॅफिनॉक्साईड हा जो आहे हे 5Gच्या कनेक्शनमध्ये आल्यावर तो ब्लड क्लॉट करतो आहे. सध्या जे रेशो वाढलेला आहे हार्ट अटॅकचा, ब्रेन स्ट्रोकचा, ही व्हेगस तुमच्या ब्रेनमध्ये 10th क्रेनियम नावाची नर्व असते, त्याला म्हणतात व्हेगस नर्व. ही व्हेगस नर्व तुमचे इनव्हॉलंटरी मसल्स जे असतात, तुमचे हार्ट मसल्स, तुमचे इंटेस्टाईन मसल्स, पेनिस इरेक्टाईल फंक्शन जे आहे त्याचं, किंवा किडनीचं, ॲड्रिनलिन ग्लँड, याचं फंक्शनिंग जे आहे ना, कंट्रोलिंग, डोळ्याची पापणी पडणं, हे सगळं व्हेगस नर्व कंट्रोल करतं. ही जी mRNA व्हॅक्सिन आहे, हिनं तुमची ती 10th क्रेनियल नर्व डॅमेज केलेली आहे. ही 10th क्रेनियल नर्व ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येतो, तुम्ही चिडता, तुमचा हार्ट रेट वाढतो. तुमचा हार्ट रेट कमी करायचं काम आहे ना, हे ॲड्रिनलिन ग्लँड्स आहे. पण ज्याला ते काम करायचं आहे ते डॅमेज होऊन बसलं आहे. ती 10th क्रेनियल नर्व डॅमेज होऊन बसलेली आहे. तिला ऑर्डर देणंच कळत नाही आहे की आपण ऑर्डर कशी द्यायची ॲड्रिनलिन ग्लँडला, की तू तुझा ॲड्रिनलिन पंप आउट कर आणि तो वाढलेला ब्लड प्रेशर लो डाऊन कर. लोकांचे ब्लड प्रेशरच कमी होत नाही आहे, डोक्यातला नसा फाटताय, ओव्हर फंक्शनिंगमुळं हार्ट फेल्युअरमध्ये चाललेले आहेत. सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात त्याला, सडन कार्डियक डेथ. लोक नाचता नाचता पडताय, लोक दांड्या खेळता खेळता पडताय, लोक लग्नाच्या वरातीमध्ये नाचता नाचता पडताय. मी वारीत चाललो आहे माऊलीच्या, पण लक्षात घ्या लोक पायी पायी पण चालणार आहे. 20-25 किलोमीटर पायी पायी चालणार आहे.
पायी चालण्यानं पण तुमचा कार्डियक रेशो वाढलेला असतो. माझी प्रशासनाला विनंती आहे, आज पुण्यात आहे, पहिली वारी आळंदीवरनं, पुण्यात देहूवरनं, पुण्यातच येणार आहे, पुण्यावरनं पंढरपूरपर्यंत जाणार. ह्या 20 दिवसामध्ये जितक्या होईल तेवढ्या कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि कार्डियक मसाज स्पेशलिस्ट, थ्रम्बोलायझर्स हे वारीमध्ये अवेलेबल करून द्या. लोक पायी चालणारे, लोक चालतील, हार्ट रेट वाढणार, सगळे 50-55+ आहेत. मग आलो आहे, नेमका स्टेज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, कारण ही वारी आपली आहे. इतके दिवस ते गुजरातमध्ये दांड्या खेळून पडत होते, ते त्या गुजरातच्या लोकांना समजून सांगतो, त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं. पण आता वारी पुऱ्या महाराष्ट्राची, पुऱ्या पैठण माझं गाव आहे ॲक्च्युली, तर नाथ महाराजांची, आपेगावची, ज्ञानेश्वर महाराजांची, देहूची, आळंदीची, सगळ्या संतांच्या दिंड्या येणार आहेत. आता ह्यातल्या किती लोकांनी गॉड त्यांचे वाचलेत, नाही वाचलेत, पण व्हॅक्सिननी तुमची 10th cranial nerve डॅमेज झाली आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इतक्या वेळेस सगळं सांगितलं, फिजिओलॉजिकली काय होणार आहे, काय झालं आहे, तुम्ही पाहिले. किती कॅन्सरनी मरताय, किती हार्ट अटॅकनी मरताय, किती ब्रेनस्ट्रोकनी मरताय, किती जणांचे ग्राफिन ऑक्साईड ज्या तुमच्या ब्लड क्लॉट होते. ते एक कंट्री आहे, कुठली कंट्री आहे, 9,500 लोकांचे पेनिस कट करावे लागले, कारण ती जी व्हेगस तुझी जी ब्लड क्लॉट आहे तो जेव्हा पेनिसमध्ये जाऊन अडकतो, नेक्रोसिस ऑफ पेनिसच्या केसेस वाढल्या, रिकरंट नेक्रोसिस गोस्ट इन टू द कॅन्सर. 9,500 लोकांचे मागच्या 3 महिन्यात पेनिस कट करावे लागले. ग्रुपला आपल्या आलेली मेसेज आहे, ऑन रेकॉर्ड आलेलं आहे. ही परिस्थिती आहे. मेन स्ट्रीम मीडिया तुम्हाला दाखवत नाही आहे. पण ह्या सगळ्या कोरोनाच्या, ह्या सगळ्या वॅक्सिन जे तुम्ही घेतल्या आहे, यातनं तुम्ही ठीक होऊ शकता. हे इन्ग्रेडियंट्स बॉडीचं डिटॉक्सिफाय होऊ शकतात. आयुर्वेदिक शॉप्सवर, जडीबुटी शॉपवर सफेद मुसळी, पांढरी मुसळी किंवा काळी मुसळी ही भेटते. ती 1 चम्मच 1 ग्लास पाण्यात, 1 ग्लास दुधात टाकून आठवड्यातनं 1 वेळेस प्यायची. असे 12 आठवडे करा. तुम्हाला वाटेल हे काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी दिलेलं आहे, काय होतं. तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर IgG, IgM डबल टायटर कोविड टेस्ट करून घ्या. मग ती पांढरी मुसळी, काळी मुसळी घ्या. 12 आठवड्यानं परत टेस्ट करा. तुम्हाला तुमचा रिपोर्ट प्रिव्हियस आणि आफ्टर फिटनेसचा तुम्हाला तुमच्यापाशी भेटून जाईल. कुठल्याही दुकानातलं घ्या, कुठलंही घ्या, मला काही संबंध नाही, पण हे करा. तुम्हाला जर वाटत असेल, लोक म्हणतात BJP म्हणतील, RSS म्हणतील किंवा कोणी, मी कोणाबद्दल काही म्हणत नाही, सगळे ॲट द एंड एकाच ताटाचे मांजरे आहेत. तुम्ही काँग्रेस घ्या किंवा काय, फक्त एक दगडापेक्षा वीट मग बस एवढंच पिक्चर, दुसरं काही नाही आहे. तर ह्या ठिकाणी मला गडकरी साहेबांचं एक भाषण खूप आवडलं होतं. त्यांनी रेफरन्स दिला होता जवाहरलाल नेहरूंचा. इंडिया इज not a country which area is from Kanyakumari to Kashmir or from Gujarat to Assam. India is actually its people. जर भारतामध्ये भारताची लोकसंख्याच नाही राहिली तर भारत राहिला कुठं. 140 करोड हा भारत आहे. 4,500 स्क्वेअर किलोमीटर हा भारत नाही आहे. भारताची लोकसंख्या ही भारत आहे. जर तुम्हाला भारताला वाचवायचं असेल तर तुम्हाला भारताची लोकसंख्या वाचवावी लागेल. ह्या लोकांचे अजेंडे इतके भयानक, मी आज सगळं सांगायला बसलो, एका दिवसात सगळं होऊ शकणार नाही सांगणं. नक्की येऊ सर, तुम्ही बोला नक्की. पण युटोपियन सोसायटी कधी सर्च करून घ्या. हा अजेंडा आहे. आज 60% IVF सेंटर एका वर्षात वाढले भारतामध्ये. 60%. ज्या शहरामध्ये आधी 2 ते 5 IVF सेंटर होते, आज तिथं 8-8, 10 IVF सेंटर उघडलेले आहेत. हे सगळं परिणाम इन्फर्टिलिटीकडे जो चाललेला आहे. आज तुम्ही तुमचे मुलं पैदा करू शकलेत, तुमची पॅरेंटिंग तुम्ही तुमची केलेली आहेत, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवले, तुम्ही तुमच्या मुलांना शिकू शकताय. पुढची जनरेशन कोण मुलं पैदा करणार हे मल्टीनॅशनल कंपन्या ठरवतील.
हे इलाइट, हे टाटा, बिर्ला, अंबानी, अडानी हे त्यांचेच मेंबर आहेत. हे ठरवतील भविष्यात तुम्ही मुलं पैदा करायची की नाही, आणि कोणी करायचा हे पण ते ठरवतील, कोणी जगायचं हे पण ते ठरवतील. तुम्ही करोनामध्ये तुम्हीच पहा, किती लोकांच्या डेड बॉडी घरी वापस येऊ शकल्या होत्या. किती लोकांच्या पॅरेंट्सनी आज सध्या घडीला पाहताय की नवीन मॅरिड मुलं आहेत पण प्रेग्नन्सी वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले होत नाही आहे. मी 2020ला समजून सांगितलं होतं ही जी व्हॅक्सिन ही इन्फर्टिलिटी आणणार आहे. आणि एक न्यूज चॅनल आहे, तर जे जुने आहेत मध्ये चैतन्य वाघ भाऊ आहेत, अजून जुने कोणते आहेत, 2020ला सांगितलं होतं मी ह्या कोविडच्या व्हॅक्सिननी इन्फर्टिलिटी रेशो येणार आहे भारतात. भारताचा इन्फर्टिलिटी जी होती, फर्टिलिटी रेशो घ्या 9.7 भारताची फर्टिलिटी रेशो होती 2020मध्ये. आज ती फर्टिलिटी रेशो 5.3वर आलेली आहे. जवळपास 4%नी भारताची फर्टिलिटी, म्हणजे 10 पैकी आज 60% कपल्स प्रेग्नन्सी ठेवू शकत नाही आहे. स्पर्म काउंट कमी झालेत, स्पर्म डिफिकल्ट त्याची जी हे स्ट्रक्चर्स ते डिफॉर्म झालेले आहेत. काही स्पर्मला हेड नाही, काहीला टेल नाही, काहीला मोटिलिटी नाही. हे सगळं काही त्यानं व्हायला. एक लल्लन टॉप नावाचा चॅनल होता, त्यानं माझे फोटो, माझे स्टेटमेंट दाखवून ये जगदाळे जो हे नाव नाही घेतलं, सिर्फ ये जो डॉक्टर हे झूठ बोल रहा है. आज सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लल्लन टॉप ये आता हे रिपोर्ट बोल माझ्याशी. मीडिया कधी तुमच्याशी खरं बोलत नाही. मीडियाला तेच पाहिजे. आज मीडिया दाखवते की कॅन्सरचे पेशंट वाढले, हार्टचे पेशंट वाढले, IVFचे रेशो वाढले. अक्षय कुमारनी गुड न्यूज पिक्चर आणला, प्रोपोगंडा चालला आहे, तुमची माइंड प्रेपरिंग चाललेली आहे. तुमचा पॅडमॅन आणला, कारण ह्या कोविडच्या वॅक्सिनेशननी मुलींमध्ये, लेडीजमध्ये 2 आठवड्याला 3 आठवड्याला मेन्सेस अपिअर होऊ लागलेले आहेत. लोकांना कॉमन वाटा होते. हे माइंड प्रिपेरिंग चाललेली आहे. याला तुम्ही जो प्रोग्राम पाहता टी व्हीवर, त्यात काय पाहता तुम्ही? मी प्रोग्राम पाहतोय. प्रोग्रामिंग, तुमची माइंड प्रोग्रामिंग चाललेली आहे. तुम्ही हे जे पाहता हे नॉर्मल असलं पाहिजे, हे नॉर्मलच आहे. ही मानसिकता तुमची तयार केली जात आहे. तुम्ही न्यूज दूरदर्शनची पहा, घरी जा दूरदर्शनची न्यूज लावा. संध्याकाळी 7 वाजताची असते, दुपारी 2 वाजताची असते. ती न्यूज पहा, तुम्ही आरामशीर बसून शांतपणे पाहा, हा न्यूज चाललेली आहे. तुम्ही आज तक लावा, तुम्ही रिपब्लिकन TV लावा, तुम्ही अजून कोणतं चॅनल लावा, ते जे बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतं ना, तो माणूस आता हा हा आता 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 ही जी आहे ना, ही म्युझिक सिस्टीम जी आहे ना, ही म्युझिक तुमची माइंड कंट्रोल करते. ते जे येतात जुने न्यूजचे अँकर पहा, आजच्या ठळक बातम्या ह्या 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 संपल्या, ये देखिए, ही जी अग्रेशन आहे ना, हे अग्रेशन तुमच्या माइंडमधला फिअर फॅक्टर ॲग्रवेट करतो. फिअर फॅक्टर ॲट द एंड मानव जातीचा जन्म हा भोगायला नाही आलेला आहे. मानव जातीचा जन्म हा 83,000 योनीमध्ये मुक्तीसाठी, ते पण स्वतःचं ज्ञान मिळून मुक्त होण्यासाठी आलेला आहे. तुमचे चक्रा ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्ह कराल, तुमचं हे जे आहे ना फिअर वाढवणं, अभी ये हो रहा, तुमच्या जो भीती तयार केल्या गेली, कोरोनाची महामारी, जिथं भीती आली, तुमचं जन्माचं चक्र जे मूलाधार आहे, तुम्ही तिथंच अडकून बसता. सगळा खेळ जो चाललेला आहे हा मुक्तीचा चाललेला आहे. ॲट द एंड तुम्हाला सांगतो, हे सगळं न्यू वर्ल्ड ऑर्डर, हे सगळं वॅक्सिनेशन, हे जिओमो, हे 5G वगैरे वगैरे, यांच्या हिशोबानं कल्की पिक्चर कालच रिलीज झालेला आहे, जाऊन पहा. सगळा खेळ चालला आहे हा फक्त हे धर्मयुद्ध आहे. जो धर्म जगावर राज्य करेल तो या जगावर टिकणार. यांचं म्हणणे, आमचा जो आहे कली, लुसिफर, मसीहा हा येणार आहे, तर त्यांच्या हिशोबानं तो येणार आहे. म्हणून जितके आत्मे हे जे वॅक्सिन घेतलेत त्यांना मार्क ऑफ द बीस्ट म्हणतात. गायकवाड सर आहेत, त्यांना मार्क ऑफ द बीस्ट अँड अपोकॅलिप्टिक 4 हॉर्समन. मला उत्सुकता होती, मी हिंदू आहे, मी मराठा आहे बायकास्ट, मला उत्सुकता होती. मला आमचे इथे एक प्रिस्ट होते, त्यांनी बायबल आणून दिलं, मी वाचलं. माझे एक पेशंट होते पंजाबी, मला गुरु ग्रंथ साहेब आणून दिला, मी वाचला. माझे एक पेशंट आहे मुस्लिम, त्यांनी मला कुराण आणून दिलं, वाचलं.
कळलं जे हिंदू धर्मात लिहिलेलं आहे, कल्की येणारे, महाभारत सेकंड महाभारत 2.0 जो होणारे, पहिलं महाभारत झालं ते अर्धवट झालेलं आहे. कारण कृष्णाचे आणि राधेची अल्प शापामुळं 100 वर्ष व्हायच्या आधी मृत्यू झाली होती. रामानं वैष्णवीला वचन दिलं होतं की पुढच्या जन्मामध्ये तिच्याशी लग्न करल. ज्यावेळेस कलियुगामध्ये सगळ्यात जास्त राक्षस राहतील तर वैष्णोदेवीनं जे जन्म घेतला होता तिची अजून कर्मभूमी कंप्लीट नाही झालेली आहे. जोपर्यंत कर्म कंप्लीट होणार नाही, मुक्ती भेटणार नाही. तर कल्की महाभारत जर हिंदू धर्मात लिहिले तर सेकंड कमिंग बायबलमध्ये लिहिलेले. बुद्धिझममध्ये मैत्रेय सेकंड अवतार बुद्धा तो येणार आहे. तुम्ही हे कुराण घ्या, कुराणमध्ये सेकंड कमिंग मोहम्मद पैगंबर ते येणार आहेत. तर ॲट द एंड सगळ्या ह्याच्यामध्ये कली जे कल्कीचं काल जो पिक्चर पहा त्यात जे दाखवलेलं आहे हा सगळा खेळ त्याचा आहे. मी डॉक्टर आहे पण ॲट द एंड मी काय बिलीव्ह करतो हे पण इम्पॉर्टंट आहे. पण ते बिलीव्ह करतात त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मसिहा येणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त आत्मे. लोकसभेमध्ये सत्ता कोणाची येते हो? त्याचं बहुमत जास्त आहे. विधानसभेमध्ये सत्ता कोण, मुख्यमंत्री कोण बनतो? त्याचे आमदार जास्त आहे. आता मला सांगा, स्वर्गात आणि नरकात बहुमत कशावर ठरतं? आत्म्यावर. कोणता राजा कुठं राज्य करणार हे बहुमत ठरतं आत्म्यावर. हे सगळ्या धर्मात आहे. माणूस मेल्यावर आत्मा असते, तो जातो. मार्क ऑफ द बीस्ट ज्यांनी ज्यांनी व्हॅक्सिन घेतली त्यांच्या आत्म्याला पुनर्जन्माचा अधिकार नाही आणि ते नरकामध्ये जाणार. हे त्यांनी त्यांच्या बायबलमध्ये पण लिहून ठेवलेले, ज्यूइश लोकांच्या हिंदू याच्यामध्ये पण लिहून ठेवलेले. गुगल सर्च करून घ्या. सगळा खेळ जो आहे ना त्या लुसिफरला ह्या स्वर्गाचा राजा बनून त्याला इथं परत आणण्याचा हा आहे. ही न्यू वर्ल्ड ऑर्डरची ही बेसिक कन्सेप्ट आहे. या ठिकाणी मी काय म्हणतो, मी डॉक्टर आहे, मी काय बिलीव्ह करतो, मी केलं, माझं काम होतं लोकांना जागृत करणं. हे सगळं तुम्हाला तोंडावर सांगून केलं जातं. 2007ला एक मूवी आली होती इन्फेक्शन आणि क्वारंटाईन, जापनीज कोरियन मूवी आहे. क्वारंटाईन 2007ला. क्वारंटाईन, कंटॅजियन आणि क्वारंटाईन, कंटॅजियन क्वारंटाईन दोन्ही आहेत. ह्या सगळ्या 2007चा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये दाखवलं गेलं की जगामध्ये लॉकडाऊन कसं लावायचं, जगामध्ये लोकांना घरात कसं बंद करायचं, लोकांना वॅक्सिनेशन कसं द्यायचं. हे 2007ची मूवी आहे. ह्या लोकांना ते सांगून करावं लागतं. हे न सांगता होऊ शकत नाही, कारण त्यांना त्याचं फळ भेटत नाही. कोणत्याही कर्माचं फळ त्या कर्म करतानाच्या पाठीमागं भाव काय, भावाला फळ भेटत असतं, कर्माला फळ नसतं भेटत. तुमचा भाव काय आहे तर तो भाव इम्पॉर्टंट आहे. त्यांना तुम्हाला कंट्रोल करायचं आहे हे सांगून केलं जातं, त्याच वेळेस त्याचं फळ भेटतं. ह्या लोकांनी तुम्हाला सांगून केलेले जगाची त्याला बी ते तिवारी साहेब होते, ते बिचारे 10वी 12वी पास होते, मेस चालवतात. तर त्यांना ते म्हणे सर कशासाठी केले व्हॅक्सिनेशन. मी म्हटलं जगाची पॉप्युलेशन 750 करोड होती, आता 800 करोडच्या आसपास गेली आहे. ज्यांना जगाची पॉप्युलेशन 750 करोडवरनं 50 करोडवर आणायची आहे. भारताची पॉप्युलेशन 140 करोड आहे, चायनाची पॉप्युलेशन 150 करोड आहे. टोटल वर्ल्ड पॉप्युलेशनच्या हे 2 देश 50% आहेत. जर जगाची पॉप्युलेशन 750 करोडवरनं 50 करोडवर आणायची असेल तर भारताची पॉप्युलेशन कितीवर न्यावी लागेल, चायनाची पॉप्युलेशन कितीवर न्यावी लागेल? 10 ते 12 करोड वाचवायचे सरकारला फक्त. सरकार स्वतः सांगतं 80 करोड लोकांना आम्ही अन्नधान्य खाऊ घालतोय. स्वतः मोदी साहेब बोलतात 5 वर्षापुढचे मी लोकांना अन्नधान्य खाऊ घालणार आहे. राहिले 40 करोड लोक, 40 ते 45 करोड. समजा वरचे टॉप 10 करोड तर ते अतिश्रीमंत आहे, त्यांना काही घेणंच नाही आहे. पण मधले जे मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास आहे, ह्या लोकांना अन्नधान्य तर विकत घेऊनच खावं लागणार. हे अन्नधान्य जेनेटिकली मॉडिफाईड, मी जेव्हा केस केली हायकोर्टामध्ये याचं नाव चेंज केलं गेलं. याला नाव दिलं गेलं
बायो फोर्टिफाईड. आज तेलावर तुमचं जे काही घरी विकत तेल आणताय त्याच्यावर जा, त्याच्यावर तुम्हाला F+ लिहिलेलं राहील आणि त्याची ॲडव्हर्टाईज करतोय कोण? कोहली ॲड करतोय. तुमचा स्टार क्रिकेट प्लेयर कोहली फोर्टिफाईडची ॲड करतोय. तुमचा रिटायर्ड क्रिकेट प्लेयर भारतरत्न एड्सची ॲडव्हर्टाईज करतोय. चाललंय काय? आयडॉल कशाला पकडले तुम्ही? तुमचा एक आहे, जे काय अन्न विकत घ्याल, मी तुम्हाला त्याच्यापासून सांगू, जे काय विकत घ्याल त्याच्यावर फोर्टिफाईडचा लोगो आहे का पहा. फोर्टिफाईडचा लोगो नसेल तर बाबा हो, इथून पुढं एक शेतकरी पकडा पुण्याच्या आसपासला कुठला तरी, बाबा तुला मी माझं घरचा गहू आणून देतो. सध्या जे बी आहे तुमच्या घरात जो गहू आहे तो फोर्टिफाईड नाही आहे. जी तांदूळ आहे, ती ज्वारी आहे, जी बाजरी आहे, ज्या डाळी आहेत, सोयाबीन आणि मक्का फोर्टिफाईड झालेले, GMO आला आहे ते. पण हे जे आहे धान्य, हे तुम्ही शेतकरी पकडा, तुला मी माझं देतो आज 50 किलो गहू, 20 किलो गहू, याला पुढच्या वर्षी हाच पेर, तुला याचे पैसे पण देतो मी पिकवायचे, पण तेच मला आणून दे. जर हे नाही कराल, सरकीचं बी त्याचं बी जेवढं होतं होईल, तेल घरात काढा. आमचे जानकर भाऊ आहे तिथं पुण्यातच राहतात, नाही धायरीला राहतात. ड्रायव्हर माणूस आहे, तोंडवर बोलतो त्यांच्या, उबरचे टॅक्सी ड्रायव्हर आहेत ते. 3 वर्षापासून मशीन विकत घेतली आहे आणि स्वतःचं तेल स्वतः काढतात घरी. ज्याला स्वतःच्या पोराच्या जीवाची किंमत, हे युद्ध नसलेचं आणि फसलेचं आहे. स्वतःचं अन्नधान्य स्वतःपाशी असाल तर जगाल. आणि तुम्हाला जे आज कमवलं नाही, सगळ्या प्रॉपर्ट्या. मी जिथं दवाखाना माझ्या समर्थनगरमध्ये, उच्चभूप्रभूचा म्हणजे हाय स्टँडर्ड लोक तिथे राहतात, तिथले 80% पॅरेंट्सचे मुलं फॉरेनला आहेत. आणि अशी परिस्थिती आहे, ते तिवारी साहेब सांगत होते, साहेब ह्या लोकांना माझ्याकडनं मेसवरनं जेवण घेऊन जावं लागतं. आणि पाहायला गेलं तर 700-800 करोड रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत. तुम्ही जे कमवले, जर तुम्ही तुमच्या पोराबाळांना ह्या वॅक्सिन्स आणि या चक्करमध्ये देत राहिले, ही तुमची ना तुम्ही पुढच्या पिढीला तुमचा DNA तो देणार, ना तुमच्या पोराबाळांना तर तुम्ही ते जे खाताय ते पण उरलेलं खाऊ घालणार. जर तुम्हाला हे म्हणायचं असेल, जे जगाचं होईल ते माझं होईल, मग तुम्ही त्या वचनामध्ये बसत नाही. तुम्ही मग ते जे वाक्य कर्माचे फळ भोग त्याच्या कॅटेगरीत बसतात. तुम्हाला जर नाही, तुम्हाला तुमचं पिकवायचं नाही, तुम्हाला तुमचं खायचं आहे, मग कर्माचे फळ भोगायचे. GMO खा, कॅन्सर व्हा, जा कॅन्सर सेंटरमध्ये. धंदा आहे कॅन्सर हा क्युरेबल आहे. मी स्वतः 4 स्टेजचे कॅन्सर पेशंट नीट केले. होमिओपॅथी मेडिसिन प्लस गांजाचं तेल भेटतं, हिमसीड ऑइल म्हणतात त्याला. अमेरिकेमध्ये 27 स्टेट्समध्ये लीगल केल्या गेलेले. त्याचा इतिहास खूप रंजक आहे. माझ्या यूट्यूबवर जर तुम्ही पाहू शकता. असेल वेळ तर सांगतो 2 मिनटं, भीड वाजायला लागलं आहे. विचार असेल तर सांगतो, कारण तुमच्यापैकी जर कोणी ओळखीचं असेल तुम्ही त्याला वाचू शकता. रॉकफेलर जो आहे, रॉकफेलर फाउंडेशन, हिमसीड ऑइल हा अमेरिकेमध्ये 1890 पर्यंत फार्मास्युटिकल कंपन्या विकायच्या. तुमची एमपासून कंपनी, आता स्टँडर्ड कंपनी मी विसरलो, जेवढ्या पण जुन्या कंपन्या आहेत 100-150 वर्षापूर्वीच्या, ह्या सगळ्या कंपन्या हिमसीड ऑइल स्वतः फार्मास्युटिकल कंपनीमध्ये विकायच्या. आज पण मेडिकली त्याचं मॉर्फिन जे इंजेक्शन आहे, जे पेन किलर म्हणून वापरलं जातं, ते त्याचंच पासून बनलेले. पण हे जे हिमसीड ऑइल आहे, हे 90 आजारांना ठीक करतं. त्यातले टॉपचे आजार जे कॉमनली लोकांना माहिती आहे, आता कॅन्सरचा आता आला आहे, जो जुना होता तो होता फिट्स, कन्व्हल्जन, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, एक्झिमा,
हे हिम सीड ऑइल जे तुम्हाला ॲमेझॉनवर पण भेटतं, CBD ऑइल म्हणतात त्याला, तुमच्या फ्लिपकार्टवर पण भेटतं, पण फक्त एवढे की त्याचं पर्सेंटेज किती आहे CBDचं हे चेक करणं. हे स्टार्टिंगला अर्धा ml दिवसातनं 2 टाईम, मग पुढच्या आठवड्यात अर्धा ml 3 टाईम आणि मग 1 ml 3 टाईम. हे तुम्ही तुमच्या कॅन्सरच्या 3rd स्टेज 4th स्टेज पेशंटला तुम्ही स्टार्ट करा. माझ्याकडं जवळपास 25 पेशंटला जे आले माझ्यापाशी मी त्यांना दिलं. माझ्यापैकी 25 पेशंटपैकी 4 ते 5 पेशंट मी नाही केस वाचवलं, ते 4th स्टेज प्लस गेले होते. पण जे 4th स्टेजच्या 3rd स्टेज आणि 4th स्टेजच्या जवळ होते असे 20 पेशंट मी वाचू शकलो आहे. ह्या गोष्टी हे माझं काही श्रेय नाही आहे. हे नॉलेज मी गेल्या 20 वर्षापासून घेऊन चालतो आहे, 10 वर्षापासून लोकांना सांगतो आहे. तर हे सगळे आजार, यांना असं वाटतं की हे लोक मरतील तर कोणी येणार नाही. यांना वाटलं नाही भारतामध्ये कोणी येईल की जो 2018ला 19ला महामारी यायच्या आधी लोकांना जागृत करेल की बाबा लॉकडाऊन लागणार आहे, वॅक्सिन येणार आहे, mRNA वॅक्सिन राहणार. यांना वाटलं नव्हतं, एक्सपेक्टेड नाही केलेले. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जेवढे हे वॉरियर्स इथं लढले सगळे यांना सर्टिफिकेट भेटले. इथून पुढची सिच्युएशन आहे. मी ज्यावेळेस कोविडची वॅक्सिन घ्यायची होती त्याच्या आधी मी सांगितलं होतं, मी जो mRNAचा स्टडी केला आहे, जे घोड्यांना, ज्या कुत्र्यांना, ज्या मांजरांना दिल्या गेलं, ते कुत्रे मांजरे 3 वर्षाच्या पुढे जगले नाही. आणि हे वॅक्सिन mRNA माणसावर टेस्ट केलं जाते. माझा जो स्टडी डाटा आहे, मी जे स्टडी केलं आहे, तर माझ्या हिशोबानं हे कोविडचे ज्याने वॅक्सिनेशन झाले हे यांची लाईफ जास्तीत जास्त 5 वर्ष माझ्या स्टडीनं. पण ल्यूक मॉन्टेंगियर नाव ऐकले आपण? एड्स व्हायरस त्यांनी जगात शोधून काढला 1961मध्ये. त्यांना 2004मध्ये नोबेल प्राईज भेटलं त्या रिसर्चसाठी. त्यांनी त्यांच्या मरायच्या 1.5 महिन्याआधी स्टेटमेंट दिलं, ज्यांनी कोरोनाची वॅक्सिन घेतली आहे ते लोक ज्या पर्सेंटेजमध्ये वॅक्सिन घेत आहे, फर्स्ट वॅक्सिन घेतलं आहे तर त्यांची इम्युनिटी पर मंथ ही 5%, ज्यांनी डबल डोस घेतले त्यांची पर वीक 5%, आणि ज्यांनी ट्रिपल डोस घेतले त्यांची पर वीक 10%नी इम्युनिटी डाऊन होणार. आणि त्या लोक बाकीचे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहेत, SLE आहे, अक्यूट इम्युन डिसऑर्डर आहे, सोरायसिस आहे, TB आहे, मग नंतर एड्स आहे, सगळ्या गोष्टी ह्या त्यांना होतील. आता भारतामध्ये लोक आपले, मी घेतली 1.5 वर्ष 2 वर्षाने, मला काय झालं, त्याचा प्रॉब्लेम हा आहे की इंडियन आणि एशियन कॉन्टिनेंटमध्ये ना आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या DNAमध्ये ना एक अँटीबायोटिक वापरल्या गेलेलं आहे, ती म्हणजे हळद. पिढ्यानपिढ्या तुमच्या अशी एक भाजी नाही बनत घरामध्ये ज्यामध्ये हळद नाही वापरलेली आहे. हळद, टर्मरिक ही इतकी स्ट्रॉंग अँटीबायोटिक आहे, ही स्ट्रॉंग इम्युनिटी बूस्टर आहे. त्यामुळं भारतीयांची इम्युनिटी डाऊन इतक्या फास्ट होत नाही आहे. ज्या स्पीडनी बाकीच्या देशामध्ये, जसं म्हटलं 9,700 लोकांचे पेनिस कट करायला लागले नेक्रोसिसमुळं, ते आपल्या इंडियामध्ये तेवढ्या स्पीडनी होत नाही. हे त्याचं कारण आहे. पण ज्या स्पीडनी सांगितले 5% वीकली, 10% 2 वीकली, इथं वॅक्सिनेशन जे थांबवल्या गेले त्याच्यामध्ये ठीक आहे, आमचा रोल होता, आम्ही जागृती केली सुरुवातीला. पण नंतर जे तुम्ही लोकांनी काम केलं, ग्राउंड लेवलला जाऊन फर्स्ट बूस्टर, सेकंड, हे ते सांगायला लागले आणि लोकांचे हार्ट अटॅक जेव्हा यायला लागले, TVवर दिसायला लागले, त्यामुळे लोक थांबले. नाही तर युरोपमध्ये दर 6 महिन्यापासून रिपीट डोस, बूस्टर डोस 7 वॅक्सिन झालेत युरोपमध्ये. आणि यांचा गेम प्लॅन हाच होता इथं की इथं पण भारतामध्ये इव्हेंट 201 इव्हेंट आहे, कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाची सुरुवात करायचा टाईम 10 वाजताचा होता. इव्हेंट आहे, ते इव्हेंटचा टाईम असणार ओपनिंगचा. इव्हेंट 201ची ओपनिंग डेट होती ही 30 मार्च 2020. लॉकडाऊन लागलं 23 मार्चला. ओपनिंग डेट होती 30 मार्च 2020. आता इव्हेंट स्टार्ट झाला आहे, आपला प्रोग्राम 2 वाजता संपणार आहे. हा इव्हेंट 2 वाजता संपणार आहे. तर ह्या इव्हेंटची पण एक क्लोजिंग डेट असेल, ती आहे 31 मार्च 2025. गुगल सर्च करा, इव्हेंट 201 ऑफिशियली सर्च करा. हा खेळ 2025पर्यंत चालणार होता. इव्हेंट 201 ही तुम्ही यासाठी सांगतोय. हे पहा, मी तुम्हाला जे देतोय ना, हे एक थिंकिंग देतोय मी, ज्या थिंकिंगने मी विचार करतो की कोणती गोष्ट जर अशीच मला कधी
मला कधी माझ्या सरकारने 2 रुपयाचं लॉलीपॉप नाही दिलेलं आहे आजपर्यंत. प्रत्येक गोष्टीला टॅक्स लावला आहे. माझ्या 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला माझ्या मुलांना, त्याला टॅक्स लावला आहे. मी पेट्रोल घेतलं, त्याला टॅक्स लावला आहे. मी माझी घड्याळ घेतली, पाण्याची बॉटल घेतली, मला टॅक्स लावला आहे. पण सरकार मला माझ्या मुलीला MR रुबेला का बरं फ्री देतो आहे? सरकार कोविड सेंटरमध्ये टेस्टिंग फ्री का बरं देतो आहे? तुम्ही RT-PCR टेस्टिंग करायला जा, 1200 रुपये चार्ज आहे. 1400 रुपये घेत होते त्यावेळेस, स्टार्टिंगला 1700 रुपये होता. पण सरकार मला फुकट करून देते का बरं? सरकार मला, आज तुम्ही जा एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करायला, साध्या एक लॉजमध्ये जा, एका लॉजचं राहायचं भाडं कमीत कमी 1000 रुपये, GST BST लावून 1200 रुपये. मेसवर तुम्ही जेवायला जा, कमीत कमी 120 रुपयाची प्लेट आहे. काल आपण जेवण केलं राईस प्लेट, 120 रुपयाची प्लेट आहे, राईस प्लेट. सरकार तुम्हाला सकाळचा नाश्ता देतो आहे, दुपारचं जेवण देते, रात्रीचं जेवण देतो आहे, तुम्हाला 7-7 दिवस तुम्हाला 3 टाईम खाऊ घालतो आहे, 2 टाईम बिस्किट, 2 टाईम चहा पाजते, तुम्हाला वरतून ती RT-PCR 1700-1700 रुपयाच्या फ्री करते. का बरं करते हो? विचार करा. शेतकऱ्यांना बियाणं, जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो गावाकडं, तेव्हा 400 रुपयाची तुमची बियाणाची बॅग होती, 250 रुपये युरियाची बॅग होती. आज बियाणं 1700-1800 रुपयाची बॅग झालेली आहे. सरकीची आहे, मी सरकी बोलतो. युरिया 1000 ते 1200 रुपयात झालेला आहे. शेतकऱ्यांना जर बियाणं फ्री नाही, युरिया फ्री नाही, हा आम्हाला का बरं इतक्या लेवलचे हायर ट्रीटमेंट आणि हे एवढे मोठे सेंटर्स बरं माझ्या घरी येतात, उचलून मला PCR करून पोलीस मला घेऊन चालली आहे का बरं? ही थिंकिंग तुम्ही जेव्हा विचार करायची आणाल, इन बिटवीन द लाईन तुम्ही जेव्हा न्यूज वाचायला लागाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्यासोबत काय चाललेलं आहे. एक शेवटचं उदाहरण देतो, कशा प्रकारे राजकारणाचा विषय झाला आत्ता शेवटचा. माझी इच्छा नव्हती बोलायची, पण आता राजकारणाचा विषय झाला आहे म्हणून राजकारणाचा एक विषय देतो मी. भीमा कोरेगाव झालं. मी कोणत्या जातीबद्दल काही बोलत नाही, मी राजकारण समजून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या डोक्याशी खेळलं जातं. भीमा कोरेगाव झालं, त्या दिवशी मी पुण्यात होतो. इथेच तुमच्या रिलायन्स मॉलच्या समोर माझ्या एक कलिग होत्या, त्यांचं ओपडी होती, व्हिजिट चालू करायची होती मला 2018ला. तर मी आलो होतो, व्हिजिट झाली, रेंट वगैरे ठरलं, येईल म्हटलं पुढच्या वीकपासून. मी जाऊन शिवाजीनगर बसस्टँडला, तो जुनं शिवाजीनगर बसस्टँड होतं तुमचं, संचिती हॉस्पिटलच्या बॅक साईडला, तिथं गेलो, बसमध्ये बसलो, निघालो. जसं येरवडा क्रॉस झाला असेल, आमचं विमाननगर येरवडा क्रॉस झालं, यूट्यूबवर बातमी आली चॅनलवर की भीमा कोरेगाव पेटलं. ड्रायव्हर जो होता त्याला सांगितलं कोणतरी जाऊन असं झालं आहे. त्यावेळेस औरंगाबादला जायला 4.5 ते 5 तास लागायचे बाय बस. त्यानं गाडी पळवली, 3.25 ते 4 तासामध्ये त्यानं आम्हाला औरंगाबादला टच केलं. 5 दिवस भीमा कोरेगाव पेटलं, 5 दिवस पुणे पेटलं होतं. मी जे बोलतोय जरा विचार करा आणि त्याचा परिणाम काय झाला पुढं महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि भारताच्या राजकारणावर, याच्यावर विचार करा. वंचित नाव 2019पर्यंत कोणी ऐकलं होतं का इलेक्शनमध्ये? 2019च्या इलेक्शनला 48 जागावर वंचितनी कॅन्डिडेट उभे केले, MIM अँड वंचित. तोपर्यंत वंचितचं नाव पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं नव्हतं. कुठून भेटलं? आयडिओलॉजी कुठून तयार झाली? प्लॅटफॉर्म होता भीमा कोरेगाव. 2 समाजामध्ये तेढ पाडलं गेलं. अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज. पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते. झाशीची राणी ही पेशव्यांकडं लहानपणापासून वाढलेली, खेळलेली, तिला हरवलं ब्रिटिशांनी. तिला हरवून तिच्या मुलाला त्यांनी म्हटलं का मी दत्तक मुलाला बनवणार नाही राजा. पेशव्यांना आवडलं नाही, पेशव्यांनी विरोध केला. तिथून पाठवले गेले ब्रिटिश सैनिक यांना डिफीट करायला. त्या साईडने ब्रिटिश येत होते, एक बटालियन ब्रिटिशांची त्या साईडला होती. त्या बटालियनला सांगितलं गेलं की तुम्ही जाऊन लढा. ते म्हणे आमचेच लोक आहे, महाराष्ट्रीयन आहे, मराठी माणसं आहे, आम्ही नाही लढणार. हे जे तुमच्यावर अन्याय करतात ना, हे यातला आम्ही तुम्हाला यांच्याकडं फ्रीडम देऊ. एक थिंकिंग पकडल्या गेली. लक्षात घ्या, ब्रिटिशांनी जी थिंकिंग केली, डिव्हाइड अँड रूल.
आपल्या लोकांमध्ये लढवायला लावलं आणि सगळं तो झाला इतिहास. तो इतिहास परत 2019ला केला गेला. मी कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहे, पण तुमच्यासोबत कशा प्रकारे झालं. 48 ठिकाणी लढवल्या गेलं. काय 2 मित्र असतात, मेसमध्ये असतात. मेसमध्ये ते म्हणतात आज आपल्याला इडली सांबार खायचं, इडली वडा सांबार खायचा. आपल्याला एक म्हणतो इडली खायचं, एक म्हणतो वडा खायचं, इडली वडा सांबार खायचा. तो मेसवाल्याला म्हणतात मला इडली वडा सांबार द्या आज. तर म्हणजे हे बाबा इथं 20 जण आहेत, त्या 20 जणांमध्ये जे मेजॉरिटीने सांगतील ना ते मी आज बनवणार. तर एक जण म्हणतो मला पुरणपोळी पाहिजे, एक म्हणतो खिचडी पाहिजे, एक म्हणतो दाल तडका पाहिजे, एक म्हणतो 18 लोक एक एक डिमांड ठेवतात. पण त्या 18 जणांपैकी 3 जण कोणी म्हणत नाही मला एकच पाहिजे. मेजॉरिटी कोणाची होते? 2 जणांची. 18 जणांना काय खावं लागतं जिथं 2 जणांना खायचे. इथं वंचिताला 48 पैकी 43 सीट्स BJPनं जिंकल्या. सेम आयडिओलॉजी UPमध्ये झाली. जे आत्ता सांगितलं कसं काय जिंकल्या गेल्या. खेळ तुमच्या डोक्याशी होतोय, खेळ तुमच्या भावनांशी होतोय. हा खेळ ज्या दिवशी तुम्हाला कळायला लागेल. आज घडीला महाराष्ट्रामध्ये जे चाललंय, जे मराठा राजकारण, मी मराठा आहे, जे मराठा राजकारणाचा विषय उठला आणि तो उठता उठता एक OBC रिझर्वेशनचा मुद्दा उठला. हे कुठं चाललं आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो. तुला न मला, घाल कुत्र्याला. आज OBC म्हणतं रिझर्वेशन पाहिजे, मराठा म्हणतं रिझर्वेशन पाहिजे. याच्या आधी 4 मोठे रिझर्वेशनचे आंदोलन झालेत महाराष्ट्राबाहेर. गुजर आंदोलन, पाटीदार आंदोलन, शेट्टी आंदोलन साऊथमध्ये, आणि सध्या बिहारमध्ये जे चालले ते, आणि जाटाचं आंदोलन. 5 आंदोलन झाले. 5ही ठिकाणी रिझर्वेशन भेटलेलं नाही आहे. तुम्हाला वाटतं महाराष्ट्रात भेटणार आहे? पण लक्षात घ्या 28 राज्य केंद्रशासित प्रदेश, त्यातल्या 6 मोठ्या राज्यांमध्ये जॉ ओपन कॅटेगरी रिझर्वेशन मागते आणि नाही मला तर याला पण नाही द्यायचं. काय होईल तिथं? समान नागरी कायदा, 1 नेशन 1 रिलिजन, जे की वॅक्सिनेशनही होणार आहे, 1 कंट्री. स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड पाडणं ज्याला म्हणतात ते सध्या हे चाललेलं आहे. मी कोणत्या रिझर्वेशनला सपोर्ट नाही करत. जे संविधानानं केलेले. मी काय संविधानाला चॅलेंज करणारा माणूस नाही आहे. मी स्वतः संविधानानं बोलतो आहे. मला बोलायचा अधिकार आर्टिकल 21ने दिलेला आहे. इवन मला जे फ्रीडम ऑफ स्पीच आहे ते आर्टिकल 19ने मला भेटलेलं आहे. पण जे चाललं आहे तुमच्यासोबत हे तुम्ही विचार करा. जिथं तुम्ही चर्चा करायला बसतात, जिथं म्हणतात हिंदू राष्ट्र, अरे तो हिंदू राष्ट्राच्या आधी तुझ्यामध्ये ती गाय कापून तिला मारलेले ते हिंदू राष्ट्र पाहिजे तुला. जे वॅक्सिन तुला कॅन्सर करणारे, जे तुला एड्स देऊ शकते, तुझे पोराबाळांना नपुंसक करू शकतो, ते हिंदू राष्ट्र पाहिजे. जे हिंदू राष्ट्राची परिभाषा काय? हिंदू. तुम्ही सिंधू नदीच्या इकडचे आहात, तुम्ही त्या प्रांतातले आहात जिथं सिंधू नदी वाहत होती, त्याचा अपभ्रंश करत मला सांगा सिंधू, त्याला हिंदू झालं. आपले सध्याचे मागचे विमानमंत्री सेंट्रलचे कोण होते? ज्योतिरादित्य सिंधिया. त्यानं शपथ काय नावानं घेतली? नाव काय लिहिलं होतं स्क्रोलिंगमध्ये? ज्योतिरादित्य शिंदे. हा अपभ्रंश आहे. सिंधूचं हिंदू केलं गेलेलं. आपण सिंध नदीच्या इकडचे होतो, अफगाणी तिकडचे होते, त्यांनी इकडे येऊन त्याचं नाव अपभ्रंश झालेलं आहे. ह्या इकडचे राहणारे प्रांतातले जी संस्कृती आहे ती सिंध संस्कृती, सिंध नदीवर वाढलेली, सिद्ध केलेली. खेळ खूप मोठा आहे. तुम्ही मोठ्या लेवलवरचा विचार करा. तुम्ही जर म्हणाल की हे हिंदू हिंदू, मला ते येताना एंट्री केली मेट्रो आमच्या औरंगाबादमध्ये, संभाजीनगरला मेट्रो नाही आहे. तर आमचे तिवारी साहेब जे एक्साईट झाले, मेट्रो सर, मेट्रो पहा, मेट्रो. म्हटलं मेट्रो तुमच्या माझ्यासाठी नाही आहे. ल्यूक मॉन्टेंगियरनी, ज्यांनी एड्स शोधून काढला, त्यानं सांगितलं हे जे वॅक्सिन घेणार आहेत हे फक्त 2.5 वर्ष जगणार आहेत. किती?
मी 5 वर्षात टाईम दिलेला आहे, त्यांनी 2.5 वर्षाचा टाईम दिला. हे 5% 10%चं गणित लावून, पण ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळं ते अजून चाललेलं आहे. कारण मी ते काउंट केला होता म्हणून मी 5 वर्ष सांगितला होता. त्यांनी तो काउंट नव्हता केला, त्यांनी जनरलाइज युरोपचा धरला. तर जे व्हॅक्सिनेटेड आहे त्यांनी जर पांढरी मुसळी काळी मुसळी नाही घेतली 12 आठवडे, आणि त्यात प्लस आता पावसाळा आहे, त्या पावसाळ्यामध्ये बोर्डा आणि बस्तर भाग आहे छत्तीसगडचा आदिवासी, तिथं एक मशरूम भेटतो. तो मशरूम जर कुठं फिरायला जायचं आहे तुम्हाला ह्या पावसाळ्यात, तर फॅमिलीला घेऊन 3 दिवस बस्तरला जा, तिथं एक हॉटेल करा, रोज 3 दिवस त्या मशरूमचं सूप खा आणि सूप खा आणि त्याचे ते मशरूम खा प्या, तुमचे सगळे साईड इफेक्ट निघून जातील. पण जितके लेट करत जाल तेवढी इम्युनिटी डॅमेज होत चालली, हे लक्षात ठेवा. स्वतःला सांगितले हे बघ, जे तुम्हाला भेटलं ते पुढं द्या, ते आम्हाला भेटलं आम्ही तुम्हाला दिले, आम्हाला वरचा अजून देतो आहे. मी आजच्या 4 वर्षापूर्वी हे स्त्रोत बिजनी काही सांगत नव्हतो, जिथं आहे जुने सगळे व्हिडिओ पाहणार माझे यांना माहिती आहे. मी हे भगवद्गीता श्लोक कुंडलिनी याच्यावर सांगत नव्हतो. जसं जसं तुम्हाला देत गेलो तसं तसं ते मला वरतून येत गेलं, तसे माझ्या चक्रा मला ॲक्टिव्ह होत गेले. जे माझा अनुभव आहे ते तुम्हाला सांगतो आहे. तर तुम्हाला पण तेच पाहिजे असेल तर तुम्ही हे देत जा, वरतून तुम्हाला तो देत जाईल एक्स्ट्रा. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये संचय करा, हाच एक मार्ग आहे. परमार्थातनं स्वार्थ साधणं हाच मुक्तीचा मार्ग आहे. स्वार्थातनं परमार्थ करायला जाल भरकटून जाल. तुम्ही लोकांचं भलं करा, तो तुमचा बराबर भलं करतो. माझं एवढंच म्हणणं आहे. मी इथं आलो, सरांनी दिलाय चान्स. जे भेटले तुम्हाला आज आपल्या अँटीडोट्स, कॅन्सरचं म्हणा किंवा सफेद मुसळी वगैरे, ते द्या लोकांना. भारताला ताकद ही जनसंख्या आहे. हे महत्त्वाचं नाही आहे की कोण काय, पण हे लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे. ते मूर्ख बनवू नका. आपली जे ना आपले शेवटचे जे आहे ना, ऐकावं जगाचं करावं मनाचं. हे सांगत होते लॉकडाऊन लावायचं, हे सांगत होते व्हॅक्सिन घ्या, हे सांगत होते जिओमो घ्या, 5G. मी प्रूफ केलं. सगळ्यांनी कितीतरी लोकांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड रेडिएशन मशीन आणलेली आहे. ज्यावेळेस हार्ट अटॅकचे पेशंट वाढायला लागतात ते उठून चेक करतात त्यांच्याकडं की किती आज रेडिएशन आहे. कळतं त्यांना रेडिएशन वाढलेलं आहे. 1.5च्या पुढे रेडिएशन गेलं की हार्ट अटॅक येणार, कारण ग्रॅफिन ऑक्साईड जिओमोच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तो क्लॉट करणार. रेडिएशन फक्त मोबाईल टॉवरच काय जनरेट करू शकतो. ज्या लेवलचं ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, तुमचं ओव्हन पण करतं, घरचं जो ओव्हन आहे ना ते पण करतं, पण त्याचं तेवढ्या पुरतं असतं. पण हे जे आहे टावर्स, हे 5G टावर, हे तुमच्या पर 500 मीटरवर बसवलेले आहेत. ते तुम्हाला जाऊ देते, हे तुमच्यासाठी नाही आहे. मी ते आमचे तिवारी साहेब मला म्हणे सर मेट्रो पहा, मी म्हटलं तुमच्यासाठी नाही आहे. म्हणजे एक गोष्ट आहे जे बस नवीन ऐकताय, सगळं नवीन असेल तुमच्यासाठी. सोलर फ्लेअर ब्लास्ट होतात, दर 6000 वर्षांनी होतात. जी द्वारका बुडाली तिचं कारण तेच होतं. सोलर फ्लेअर ब्लास्ट होतात. त्या सोलर फ्लेअर ब्लास्टमुळं पृथ्वीचा नॉर्थ पोल टिल्ट होतो ॲक्सिस 30-40 डिग्रीजनी, आणि तो बर्फ पितळतो. त्याच्यामुळे समुद्रातला हॉट करंट कोल्ड करंट फ्लो होतो, त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन वाढतं, त्यामुळे सायक्लॉन्स तयार होतात. सध्याचं जे आहे पिरियड, आपण त्याच पिरियडमध्ये आहे ज्या ठिकाणी युग परिवर्तनाचं आहे. दर 6000 वर्षांनी ते होत असतं. त्यामुळं सोलर फ्लेअर ब्लास्टच्या अल्फा बीटा गॅमा थीटा डेल्टा या वेव्स सोलार आपल्या भूमध्यामध्ये जे लावा आहे त्याला ते चार्ज करतात. हे जर तुम्हाला कसं होत असतं समजून घ्यायचं असेल तर 2012चा स्टार्टिंगचा ओपनिंग सीन पहा. आणि हे कसं होत असतं हे अजून चांगल्या प्रकारे समजायचं असेल तर निकोल केजचा नोईंग, KNOWING, नोईंग नावाचा पिक्चर आहे ते पहा. म्हणजे सोलर फ्लेअर ब्लास्ट कसं काम करतात हे तुम्हाला कळेल. तर ते सोलर फ्लेअर ब्लास्ट आता धडकत आहे आणि याच्यामुळे जिओस्टॉर्म्स येणार आहे. हे जिओस्टॉर्म्स युरोपियन कंट्रीमध्ये हिमयुग आणणार आहे. आणि अर्थक्वेक जो फटका जो आहे, ह्या मागच्या 3 वर्षापूर्वी 2021-22ला 48 ॲक्टिव्ह व्होल्कॅनो होते. 2 वर्षामध्ये 68 ॲक्टिव्ह व्होल्कॅनो झालेले आहेत पृथ्वीवर. ह्याचा परिणाम जो आहे, जे म्हटलं ना तुम्हाला 50 करोड लोकसंख्या वाचवायची आहे,
तर जे वॅक्सिनेशन घेऊन पण किंवा अनघेऊन पण ह्या सगळ्या सिच्युएशनमधून सायक्लॉन टॉर्नेडो याच्यातून वाचतील त्या लोकांना उचलून भारतामध्ये आणलं जाणार आहे. कारण दुबई जी आहे आणि जे मक्का मदिना आहे, आता हिदायत जी आहे, मी काही कोणाच्या जे धर्माबद्दल बोलत नाही, पण जे सत्य ते मक्का मदिना राहणार नाही पुढच्या 1.5 वर्षात. 1.5 वर्षात. मागच्या 2 वर्षापूर्वी होता, पण मागच्या 6 महिन्यात जो काही हालत झालेली आहे ती दुबई आणि मक्का मदिना. मक्का मदिना तिथं न्यू ॲमेझॉन जंगल उभं राहणार आहे. आणि जिथं आज ॲमेझॉन जंगल आहे का नेचर क्रिएशन आहे का मॅनमेड आहे? नाही, हे नेचर क्रिएशन आहे. हे दर 6,000 वर्षांनी होत असतं. दर 6,000 वर्षांनी होतं. तर हे जिथं ॲमेझॉन आहे तिथं रेगिस्तान होणार, सहारा वाळवंट. आणि जिथं सध्या रेगिस्तान होतं मक्का मदिना तिथं नवीन ॲमेझॉन होणार आहे. तुम्ही म्हणाल सगळं वा भारतात मग काय, भारताचा नॉर्दर्न रिजन, भोपाळचा वर्धा रिजन हा पुढच्या 2030 नंतर इनहॅबिट, 25 ते 30 आपण राहू, पण 30 नंतर आपण इनहॅबिटेड होणार आहे. फक्त मिडल पोर्शन जो आहे, समजा कोस्टल लाईनचा मधला 150 किलोमीटर आणि मधला पट्टा, बस एवढाच आपला हॅबिट ना. पुणे राहील, पण काय एक नवीन फॉन्ट लाईन तयार झालेली आहे. एक नवीन अर्थक्वेट फॉन्ट लाईन तयार झाली आहे, जी की भुज, भुज, सुरत, ठाणे, नाशिक, पुणे, पन्हाळा, कोल्हापूर, हम्पी, हैदराबाद, चेन्नई आणि अंदमान निकोबार अशी एक न्यू फॉन्ट लाईन तयार झालेली आहे, जी की नव्हती आधी. त्यामुळं ती भविष्यातलं 25च्या नंतर कसं राहील ते माहीत नाही, पण जे आता सध्या माहिती आहे ते किंवा 25-27पर्यंत तरी हा पोर्शन आहे. पण 30 नंतर नॉर्दर्न रिजन हे जे रस्ते बनवले तेवढे समृद्धी बिमृद्धी, मला सांगा हे तुमच्यासाठी बनवले असते तर आजच्या 10 वर्षापूर्वी का बरं नाही बनवले? मोदी साहेब 14मध्ये आले होते. 19च्या नंतरच का बरं बनवायला लागले? कारण त्यांना वाटलंच नव्हतं 19ला येणार ते, म्हणून त्यांनी NRC आधीच आणून टाकली होती. वाटलंच नाही पुढच्याच येणार, वाटलंच नाही त्यांना आपण पुढच्या वेळेस येऊ, आधीच वॅक्सिनेशन देऊन टाका. ही त्यांची भीती जी होती त्याच्यामुळे सगळं झालं गेलेलं आहे. आता ते त्यांचं राजकीय करिअर आहे, त्यांची इच्छा आहे. आपलं काम आहे आलिया भोगासी असावे साधनं. आपण आपले जे आले नशिबात त्याला आपले पोरं बाळं आपण वाचवणं, आपल्यासोबत जेवढ्या वाचवता येईल तेवढे वाचवणं, एवढं आपण करू शकतो. बाकी धन्यवाद सगळ्यांचा. मला